सध्या काय वाचतेस? सध्या ना व्हाय पुअर डोंट किल अस नावाचं एक पुस्तक आहे. छोटं पुस्तक आहे. मनू जोसेफ नावाचा लेखक आहे. वाय व्हाय पुअर पुअर डोंट डोंट किल किल अस. अस. हां. ओके. बेसिकली त्याची स्टोरी अशी आहे की जे गरीब आहेत भारतातले, हम्म. त्यांना क्लासमधले फरक दिसतो रोजचा. हा. जे श्रीमंत वर्गाला मेबॅकमधनं जाताना बघतात किंवा चांगल्या गाड्यांमधनं जाताना बघतात आणि स्वतः टू व्हीलरवरनं आहेत आणि ती गॅप वाढत चाललेली त्यांना दिसतीये रोजची. तरी सुद्धा ते रिव्होल्ट का नाही करत आहेत, तरी सुद्धा ते क्रांती का नाही करत आहेत. तर असं इथं काय आहे की ज्यामुळे क्रांती होऊ शकत नाही. म्हणजे भारतापुरतं आहे की भारतापुरतं आहे, वैश्विक? भारतापुरतं आहे. आणि त्यांनी पहिल्या चॅप्टरमध्ये भारतातले पुअर म्हणजे कोण आहेत ते एकदम व्यवस्थित डिफाईन केले. आणि नंतर त्यांनी हे जे आपले रोजचे छोटे छोटे संघर्ष असतात ना, हा. की समजा त्यांनी उदाहरण दिले भुजमधल्या एका भूकंपाचं, 2001 साली जो भूकंप झाला हा. त्याच्यामध्ये, तर लोकांचं बिहेवियर किती बदलतं. उदाहरणार्थ, तर घरातलं सख्खं जर कोणीतरी गेलेलं आहे तर तो त्याच्याबद्दल शोक करण्याच्या ऐवजी तो जो कोणी अवेलेबल समोरचा माणूस असेल ना, त्याला म्हणतो की माझा त्या डेड बॉडी बरोबर फोटो काढा. का? तर मला त्याचे बिलॉंगिंग्स मिळाल्यानंतर गडबड नाही होणार. ह्या प्रकारचं जे बिहेवियर आहे, म्हणजे त्या क्षणाला भारतीय माणूस पटकन प्रॅग्मॅटिक होतो. किंवा त्यांनी ओडिसामधलं एक उदाहरण दिलंय की गरीब कुटुंब आहे, त्याची बायको मरते आणि तो हॉस्पिटलला विनंती करतो की हिच्या अंत्यसंस्काराला मला गाडी तुम्ही द्या, कारण माझं गाव हॉस्पिटलपासून 60 किलोमीटर लांब आहे. अच्छा. तर हॉस्पिटल म्हणजे आमच्याकडे अशी काही व्यवस्था नाही आहे. तर तो म्हणतो मी अंत्यसंस्काराला मागतोय आणि उधार म्हणून मागतोय मी, नंतर माझे पैसे. पण ते हॉस्पिटल काय त्याला देत नाही पैसे, म्हणून तो त्याच्या बायकोला पांढऱ्या कापडामध्ये बंद करून पाठीवरनं घेऊन गावापर्यंत जातो. ह्याची सोशल मीडियावर चर्चा होते आणि मग लोक ह्याच्यावर आउटरेजेस खूप रिॲक्ट होतात की असं कसं, इतकी पण मॉरॅलिटी नाही का, लोक व्हिडिओ कसे काढतात, फोटो कसे काढतात. पण ही कुठल्या तरी अनोळखी माणसाची गावातली बायको आहे, त्याबद्दल जास्त वाटतं. हां, स्वतःवर आल्यावर तेव्हा लोक तसे वागत नाहीत. पण तो एरवी तिच्यावर प्रेम करत असेल किंवा नसेलही करत, म्हणजे ते एका गावातलं छोटं कनिष्ठ मध्यम वर्गातलं वगैरे घर आहे, त्यामुळे तो असं जीवापाड तिच्यावर प्रेम करतो आणि रोमॅन्टिसाइज कल्पना त्याच्या असायची काहीच गरज नाही. पण त्याला एवढंच कळतं की आपल्याला हिचं केलं पाहिजे, म्हणून तो 60 किलोमीटर तिला घेऊन जातो. ही ऍक्ट खूप प्रेमाचा आहे तशा दृष्टीने. पण हे इतक्या विचित्र परिस्थिती असताना सुद्धा हे भारतीय लोक इतके प्रॅग्मॅटिक कसे होतात, इतके सहज त्याच्यातनं मार्ग कसा काढतात, अशी त्याची सुरुवात आहे. फारच इंटरेस्टिंग, त्याचे ऑब्झर्वेशन्स फार जबरदस्त आहेत. एक जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं होतं, नोटबंदी झाली होती, तेव्हा अनिल बोकिलांचे त्यांच्या मुलाखती भरपूर गाजत होत्या. तेव्हा ते म्हणाले होते की आपल्याकडे 26 जुलै झालं मुंबईत, तेव्हा एकही पोलीस केस नोंदवली गेली नाही. आणि मग त्याने अमेरिकेचं उदाहरण दिलं की तिकडे वादळ झालं, तेव्हा लोकांनी लुटालूट केली. मला खरं तर त्यावर विश्वास बसला नाही. म्हटलं हे कितपत खरं, नोंद झाली नाही ह्या काही गुन्हा न झाल्याची साक्ष नाहीये. बरोबर आहे. पण हे मात्र आहे की काही झालं की लोक येतात एकत्र, पण ते दुसऱ्यासाठी येतात हे पण जास्त आहे. म्हणजे अगदी साधा विचार कर, घरातली म्हातारी माणसं, आपल्याला जेव्हा दुसऱ्या घरातलं दिसतं वातावरण एखादं, की तिथल्या म्हाताऱ्या माणसांना लोक कसे वागवतात, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे यार फार आरडाओरडा करतायत किंवा फार त्यांच्या बाबतीत जरा संयम ठेवायला हवा, अरे का त्यांच्यावर ओरडतायत वगैरे. पण आपल्याला माहिती नसतं की त्यांच्याबरोबर जगताना रोजच्या रोज सवय होऊन त्या कुटुंबाची काय अवस्था झालेली असते आणि त्यांनाही कल्पना असते की आपण कसे वागतोय, असू शकते. बरोबर आहे ना. आणि ती वेळ आपल्यावर आल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की आपण कसे वागू प्रत्यक्षात, जी अपेक्षा आपण दुसऱ्यांकडे. बरोबर आहे ना. आणि एक्झॅक्टली ह्याच प्रकारचं उदाहरण ना त्यांनी हाऊस सर्व्हिस किंवा हाऊस मेड्स जे आहेत ना, त्यांच्या बाबतीतलं दिलंय. की पूर्वी काय होतं, एखादी जर अशी कोणी घरात काम करणारी महिला असेल तर ती घरातल्या माणसांशी कमी बोलायची किंवा शक्यतो कमी बोलायची, घरात खाणं ती टाळायची, फोनवरनं बोलणं टाळायची एकमेकांशी. आता ते खूप कमी होत गेले. म्हणजे जी एस्थेटिक म्हणून तयार केलेली सोसायटीची जागा आहे, तिथे त्या बसतात, गप्पा मारतात, जे बेसिकली त्या श्रीमंतांसाठी बांधलेलं आहे. ही गॅप कमी होत गेली आणि आपण दुसऱ्यांच्या ज्या वेळेला घरात जातो त्यावेळेला बघतो की अरे हे 12 तास काम करते, किंवा युरोप अमेरिकेतला आपण ज्या वेळेला उदाहरण बघतो की हे मिनिमम वेजेसपेक्षा यांना कमी काम मिळतं आणि त्यांना जास्ती कष्ट करावे लागत आहेत, पण आपण त्यांना वाढू द्यायची काही व्यवस्था करत नाही किंवा आपण त्यांना इकॉनॉमिकली समृद्ध होण्यासाठी म्हणून आपण वेगळं काही करत नाही. आपण तेच म्हणजे ही
जिनियस व्यवस्था भारतीय व्यवस्थेने बनवली आहे की केऑस, डिसऑर्डर हे सगळं मेंटेन ठेवून सुद्धा ही व्यवस्था चालते कशी. आपण तयार केली आहे की ती झाली आहे. म्हणजे दोन्ही अर्थाने. म्हणजे हां. त्यांनी त्याची पण उदाहरणं दिली आहेत की पॉलिटिशियन्स हे फार सुधारण्याचा प्रयत्न नाही करत. त्यांनी मोदींचं नाव घेतलंय की मोदींनी 2014 मध्येच एकदा हा प्रयत्न केला हां. की तुम्ही जर लेट आला तर तुम्हाला फाईन पडेल, मग तुम्ही सीसीटीव्ही तुमच्या ऑफिसमध्ये असतील, म्हणजे एक ऑर्डर आणण्याचा प्रयत्न केला. पण मोदींनी त्यानंतर 10 वर्षात त्याबद्दल कधीच बोललेले नाहीत. नाही, अगदी स्वच्छतेबाबत सुद्धा स्वच्छतेबाबतीत सुद्धा सुरुवात केली, नंतर नाही. म्हणजे ती भारतीय व्यवस्थेची एकूण मानसिकता आणि राजकारण्यांचं एकूण व्यवहार आहे, आणि ती तयार झाली आणि तयार केली आहे एका अर्थी व्यवस्था. आणि त्यामुळे ह्या देशातल्या नागरिकांना असं वाटतं की हा देश आपला आहे. त्यांनी ते फार ब्रिलियंट सांगितले की ह्या प्रकारची उदाहरणं जर होत राहिली ना तर सामान्य माणसाला वाटेल की देश सामान्य पद्धतीने चाललाय, म्हणजे फार गॅप नाहीये श्रीमंत आणि गरीब मध्ये. पण हे एका अर्थी थोडं म्हणजे कारण देण्यासारखं नाही का वाटत? कशाची कारण? म्हणजे पूर्वी ते कसं असायचं, आता ते पुलंच्या एखाद्या भाषणात त्यांनी उल्लेख केलेला असतो की हट्टी कट्टी गरिबी आणि अशक्त, काय आता मला नेमकं आठवत नाही, अशक्त श्रीमंती का असं काहीतरी, दुर्बल श्रीमंती आणि हट्टी कट्टी गरिबी, थोडं त्या वाटेवर जाणार. त्यांनी त्याच्यावर साधारण एक उदाहरण काय दिलं की दिल्ली मेट्रो हा त्यांनी फेनॉमेना घेतलाय. दररोज प्रचंड संख्येने तिथे लोक ट्रॅव्हल करतात, पण अदरवाईज दिल्ली मेट्रोच्या बाहेर दिसणारी अस्वच्छता किंवा लोक थुंकतात रस्त्यावर, कचरा टाकतात, हे सगळं दिल्ली मेट्रोमध्ये का होत नाही? तर त्या व्यवस्थेने ना एक शिस्तीचा पॅरामीटर घालून दिलाय. लोक त्याच्या बाहेर गेल्यानंतर सगळे आपले आपले व्यवहार करतील, पण तिथे करत नाहीत. मग तो शिस्तीचं ती परिमाण अख्ख्या देशात लागू करायला काय हरकत आहे? हा, पण म्हणजे ती करणार कोण हा भाग झाला, पण ती जी इन्फ्रास्ट्रक्चरल काम आहेत म्हणजे त्या पद्धतीची करायची प्रचंड. ते दिल्ली मेट्रोचं कसं, तेवढं एक स्टेशन त्याची ती मेट्रो, पण अख्ख्या उरलेल्या दिल्लीत हे सगळं करायचं म्हणजे मुळात माणसं ठेवणार कुठेही? इतकी जी माणसं आपल्याकडे आहेत जी ब्रिज खालीच राहतात, ब्रिज खालीच वाढतात, ह्या माणसांचं करायचं काय? हे शेवटी अडचणीचा प्रश्न राहतोच. मग त्या व्हाय द पुअर डोंट किल चा निष्कर्ष नेमका कसा? नाही, अजून त्याला पुस्तक व्हायचंय वाचून. पुस्तक व्हायचंय. अच्छा, सध्या काय वाचतोयस म्हणाला? किती झालंय वाचून? 3-4 चॅप्टर झालेत पहिले. मी एका वेळेला 2-3 पुस्तकं वाचत असतो वेगवेगळ्या टोनची. बरं पडतं, आपल्याला विचार करायला पण त्यामुळे वेगळा आणि शार्प राहतं, असं माझा अनुभव आहे. कारण आपण कंटाळत नाही म्हण, किंवा असा कोत्या विचाराने त्याकडे बघत नाही म्हण, असं होतं की अरे याच्याशी समांतर विचार मी या पुस्तकात पण वाचतोय, असं पण आपल्याला जोडतात आणि त्याने मजा येते. आपल्याला वाटतं अरे मी किती हुशार आहे, आपण 100% पण आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुला विचारलं होतं की तुझी गेल्या वर्षी किती पुस्तकं वाचून झाली, आणि माझी मी खूप कमी वाचतो, आणि तू म्हणालास तू पण खूप कमी वाचतोयस. पण मग तू तुझा आकडा सांगितलास काय, तू सांग. गेल्या वर्षी 25 ठेवलं होतं टार्गेट. यावेळी नाही, गेल्या वर्षी 2025 मध्ये 25 पुस्तकं असं ठेवलं होतं, पण मग अदरवाईज बाकी भरपूर होतात छोटी मोठी. किती झाली अंदाजे? 70च्या आसपास. 70च्या आसपास झाली. माझी 2 झाली. त्यामुळे लगेच आपले तफावत लक्षात आली. त्यामुळे मला पहिला प्रश्न हा आहे, पहिला झाला, पण पहिला महत्वाचा प्रश्न हा आहे की वाचन वाढवण्यासाठी काय करावं? माझे त्याच्यावर 2-3 प्रकारचे उपाय आहेत. एक तर आवडीचं वाचायचं, कारण आता काय होतं ना, आपल्याकडे ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपण हुशार आहोत हे दाखवण्यासाठीचे ॲव्हेन्यूज भरपूर आहेत. त्यामुळे आता फक्त वाचायची गरज कमी होत चालली आहे, असं एकूण वातावरण आहे बाहेरचं. त्यामुळं आपल्याला आवडतं ते वाचावं, हा पहिला मुद्दा आहे. त्यांनी काय होतं, आपण एंगेज राहतो पुस्तकांबरोबर, आणि त्या पुस्तकांमुळे आपल्याला अजून 5 पुस्तकं कळतात. सुभाष शिरोळकरच्या कादंबऱ्यांमधली भाषा खूप सोपी आहे, किंवा रत्नाकर मतकरींच्या रहस्यकथा आहेत. रहस्यकथांमध्ये तुम्हाला फार डोकं लावावं लागत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक एंगेज होत जाता त्या कथांमध्ये. ह्या पुस्तकांपासून सुरुवात करू शकतो. आणि कन्सिस्टंट राहण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की फार आपण आपल्यावर बर्डन घ्यायची गरज नाही. तुम्ही दिवसातले 20 मिनिटं काढून, म्हणजे मला स्वतःला अशी सवय लावून घेतली आहे की रात्री झोपायच्या आधी 20 मिनिटं फोन नाही बघायचा, अर्धा तास फोन नाही बघायचा, सकाळी उठल्यानंतर अर्धा तास फोन नाही बघायचा. त्या अर्धा तासामध्ये तुम्ही वाचलंच पाहिजे. आणि अजाणतेपणाने ना, म्हणजे मी हा नियम कोणाकडनं तरी ऐकला होता, कुठल्या तरी सरांकडनं आमच्या, अजाणतेपणाने तुम्ही त्याच्यावर विचार करता
आणि स्क्रीन टाइम कमी होतो, सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे. कारण रात्री एकदा ते स्क्रोलिंग सुरू झालं तर ते कधी संपेल याची काही ते गणितच खरं नाही. ते खरं. मग एक उपाय हा की आवडीचं वाचायचं. दुसरा उपाय हा की झोपायच्या आधी आणि उठल्यानंतर लगेच थोडंसं वाचून घ्यायचं. आणि काय? पेपर वाचावा. पेपरमध्ये मग पुन्हा आपण तिथेच येतो की क्रिकेटवरचं वाचायचं, म्हणजे आपल्या आवडीच्या विषयावरचं वाचायचं. आपण जनरली काय करतो, ही मोठे मोठे पुस्तकं पाहून असं आपल्याला बर्डन आल्यासारखं होतं. सुरुवातीला व्हायचं मला पण तसं, की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पुस्तकांची नावं सांगतात, मग ती मोठी असतात, मग ती सापडत नाहीत. मग पुन्हा आपला मूड जातो वाचायचा, कदाचित आपल्याला कळणार नाही, आपल्या त्या आवाक्या बाहेरचं आहे वगैरे वगैरे. किंवा आपण एखादं पुस्तक आणलं, मोठं पुस्तक वाचून काढणार, पहिलं पान वाचलं, अरे मला अर्ध कळलंच नाही असं होतं. विशेषतः लहान असताना हे जास्त व्हायचं. आणि हे ना फॅन्सी कादंबऱ्यांच्या बाबतीत खूप होतं. ओके. उदाहरणार्थ टॉल्स्टॉय, उदाहरणार्थ दस्तयेव्हस्की, याच्या कादंबऱ्यांचा आवाका खूप मोठा आहे. तुंबडचे खोत फॉर दॅट मॅटर, 2 खंडातली कादंबरी आहे, खूप फॅसिनेटिंग. पण तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतायला ना, मराठी असेल तर कदाचित वेळ कमी लागेल, पण दस्तयेव्हस्कीमध्ये रशियन नाव आहे. 100 Years of Solitude अप्रतिम पुस्तक आहे. माझं ते झालं, मी ते वाचायला घेतलं आणि म्हटलं अरे मस्त चालू आहे, मस्त चालू आहे, मस्त चालू आहे. पण मी जेव्हा थांबलो त्यानंतर मी आता चल तू अख्ख्या एका दिवसात तर ते संपणारं पुस्तक नाही. वाचून एका पॉइंटला थांबलो आणि मग म्हटलं ठीक आहे आता उद्या वाचू, आणि उद्या उजाडला नाही कारण तो धीरच झाला नाही की अरे परत त्याकडे जायचं. कारण हे लक्षात येतं की आपला त्यात वेळ खूप जातो आणि खरं तर द्यायला हवा, पण तो तेव्हा धीर होत नाही. हा वाचू 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 वाचू, तो धीर वाढवायला काय करायचं. मी ह्या पुस्तकांच्या बाबतीत काय केलं होतं, म्हणजे टॉल्स्टॉय असेल किंवा दस्तयेव्हस्की किंवा मार्क्वेस, पण आता मी फॅमिली ट्री तयार केली होती माझ्या हाताने लिहून. मला मुख्य अडचण होती शब्दांची किंवा नावांची, जी पुरुषांची किंवा व्यक्तींची नावं आहेत ना, ती आपल्याला परभाषेतली आहेत आणि त्यामुळे संगती नाही लागत कथेची. त्यामुळे मी प्रॉपर कागदावर फॅमिली ट्री तयार करून घेतली होती आणि कुठेही नाव आलं की ती फॅमिली ट्री वाचायची. तुंबडचे खोतमध्ये त्यांनी काय केलंय, सुरुवातीला ती फॅमिली ट्री दिली आहे पूर्ण, त्याच्यावरनं ती आयडिया आली. मग तू कुठल्यावर पानावर जा, मग तुला पुन्हा मागच्या पानावर जायची गरज नाही पडत की अरे हा नेमका कोण आहे, ह्याचा कॉन्टेक्स्ट काय. तुझ्या हातात जर ती फॅमिली ट्री असेल ना, तर तुला संगती लागते आणि मग इंटरेस्ट येतो, कारण ह्या स्टोरीज आहेत खूप फॅसिनेटिंग सगळ्या. इव्हन लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या पुस्तकात नाही, आताच्या कदाचित आवृत्त्यांमध्ये तसं असेल, माहित नाही आधीचं कसं होतं, पण लॉर्ड ऑफ द रिंग्सचं पुस्तक तू घेतलंस तर तिकडे तो नकाशा असतो सगळ्या जगाचा, आणि लक्षात येतं की हे यांनी युरोपच केलाय, त्यांनी महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे लक्षात येतं की अच्छा हा जर्मनी आहे असं चालू आहे. गेम ऑफ थ्रोन्सचा पण त्याचा नकाशा तो उलटा युरोप आहे ना, उलटा इंग्लंड आहे, इंग्लंडच्या धर्तीवर आहे. पण त्याचा खूप फायदा होतो. त्या गारंबीच्या राधेच्या मागे त्यांनी नकाशा दिला आणि त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत ना, 6-7 कादंबऱ्या सगळ्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या, त्या सगळ्यांची तिथे त्यांनी संगती लावली की हे नेमकं गाव कुठे आहे, दापोली कुठे आहे, वंड्याची नदी कुठे आहे, वंड्याचा पूल कुठे आहे, ते सगळं त्याच्यावर त्यांनी लिहिलंय. ते व्हिज्युअलाइजच होतं एकदम की हे प्रत्यक्ष गोष्ट कुठं घडल्या असतील. आणि खरं म्हणजे खऱ्या जागांचा संदर्भ दिला की ते आणखीन असं वाटतं की असं नाही वाटत की फक्त आपण आता गोष्टीत आहोत, असं वाटतं की अरे हे मी खरं झालंय असं, अशी कल्पना करू शकतो. आता मी रशियामध्ये होतो ना 2 महिने, तर जेंटलमॅन इन मॉस्को नावाची एक कादंबरी आहे. अच्छा. त्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की जनरली रशियन समाज आपण ज्यावेळेला पाहतो ना, त्यावेळेला ही जी नावं आहेत आधीची, टॉल्स्टॉय, पुश्किन, चेकॉव्ह, मॅक्झिम गॉर्की, ह्या सगळ्यांनी जे दस्तयेव्हस्की, ह्या सगळ्यांनी जे लिहिलंय रशिया ना, ते साम्यवादी क्रांतीच्या पूर्वीच्या रशियाचं लिहिलंय. साम्यवादी क्रांतीमध्ये आमूलाग्र बदललेला आहे रशिया. म्हणजे ऍब्सोल्युटली स्टॅलिननी माणसंच इतकी मारली आहेत की नवीन माणसंच जन्माला आली, त्या आधीची घडी पूर्ण विस्कटून गेली. तर जेंटलमॅन इन मॉस्को ही कादंबरी मॉस्कोतच घडते. तो स्वतः जो त्यातला कादंबरीतला नायक आहे ना, तो जवळजवळ 20 वर्ष क्रेमलिनच्या अगदी जवळ एक हॉटेल आहे मेट्रोपॉल नावाचं, तिथे तो नजरकैदेत होता. अच्छा. कदाचित आता मला आठवतंय, बर्णी आज जेव्हा मी ब्लॉग चालवत होतो तेव्हा मला वाटतं निनाद खारकरने त्यावर परीक्षण लिहिलं होतं. अच्छा. खारकर मला सॉरी मी आडनाव चुकवतोय, पण त्याने लिहिलं होतं, मला आता आठवतं. आणि त्याच्यात ना हे जे सगळं मॉस्कोतल्या आत्ताच्या इमारती आहेत किंवा पुतळे सुद्धा आहेत भरपूर, त्या सगळ्याचे संदर्भ भरपूर आहेत. म्हणजे एक चॅप्टर वाचायचा आणि मॉस्कोत फिरायचा, हा अनुभव एवढा फॅसिनेटिंग आहे ना. असं जर असेल ना तर आपण त्या पुस्तकामध्ये हे होतो. पण मग ते पुस्तक वाचल्या, म्हणजे तू ते कधी वाचलंस पुस्तक? मी मॉस्कोत होतो त्यावेळेला. मग तू असं ते तुलना करून ऍक्च्युली
किती फरक पडलाय? म्हणजे आकलनात खूप फरक पडतो. नाही, पण मॉस्कोत किती फरक पडलाय? मॉस्कोत नाही फार फरक पडलेला. माझं मुख्य हे काय झालं, लिमिटेशन काय होतं आताचं, मी खूप सेंट्रल मॉस्कोत राहत होतो. अच्छा. आता ती रशियासारख्या देशाच्या राजधानीचंही सेंट्रल मॉस्को, त्यामुळे ते बदलायची शक्यता फार कमी आहे. म्हणजे आपल्याकडे फोर्ट भाग, आता तर मेट्रो आहे, पण तिकडे पण बेसिकली फोर्ट म्हणजे आपल्याकडचं फोर्ट किंवा अगदी नवी दिल्ली म्हणजे सगळा जो लुटेन्सवाला भाग आहे, तिथंच जर तू राहत असशील तर तो किती बदललेला असेल. असं सध्या वाचनातले ट्रेंड्स कोणते वाटतात तुला? बघ, मराठीमध्ये मी काय फार समाधानी नाहीये मराठीमधल्या कोणीच ट्रेंड्स नाही. पण मराठीमधल्या ट्रेंड्स बद्दल मी फार समाधानी, म्हणजे ना मध्ये मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी अक्षरधरांनी ना दर महिन्यातली टॉप सेलिंग पुस्तकांची व्हिडिओ करायचे दर महिन्यातली टॉप सेलिंग पुस्तकं. मी ते बरेच दिवस फॉलो करत होतो, पण त्यावेळेला लक्षात आलं की एक तर 2 प्रकारची पुस्तकं खपतायत अजून सुद्धा. एक म्हणजे छावा युगंधर ययाती, श्यामची आई, क्लासिक्स, कोसला, तुझं स्वामी, श्रीमान योगी, ह्या प्रकारची पुस्तकं एकतर खपतात, किंवा दुसरी खपतायत ती सेल्फ हेल्प पुस्तकं खपतायत, जी ओरिजिनल मराठीत लिहिलेली नाही, जी ओरिजिनल आहेत इंग्लिशमध्ये लिहिलेली, आता ट्रान्सलेट झाली आहेत. ट्रान्सलेशन बद्दल आपण नको बोलायला, पण तो प्रॉब्लेम आहे की माझं तर असं म्हणणं आहे की मराठीमध्ये चांगलं साहित्य गेल्या 20 वर्षात निर्माणच झालेलं नाही. अपवादाने एखाद दुसऱ्या कादंबऱ्या किंवा कथा सांगता येतील, पण अदरवाईज असं ज्याचा विचार करावा गांभीर्याने, जसा आपण मैलाचे दगड म्हणून कोसलाचा करतो किंवा गारंबीच्या राधाचा करतो, रणांगणचा करतो, ह्या प्रकारची चर्चा करण्यासारखी कादंबरी गेल्या 20 वर्षात झाली असं मला वाटत नाही. मी बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदीवर एक कदाचित टेडेक्स टॉक होता, किंवा टेडला काहीतरी आपल्याकडे समांतर काहीतरी मंच उभारला असेल, त्यावर त्याने सांगितलं होतं, तो हिंदी विषयी बोलत होता. तो म्हणाला की हिंदीमध्ये लोक वाचत नाहीयेत, आणि वाचत नाहीत त्याचं मुख्य कारण हे आहे की हिंदीमध्ये बालसाहित्य निर्मिती होत नाही. तुम्हाला लहानपणापासून जर त्या भाषेत वाचायची सवय नसेल तर तुम्ही मोठं झाल्यावरही त्या भाषेत वाचणार नाही. आणि ते माझ्याही लक्षात आलं कॉलेजमध्ये असताना. मी कधी कधी, आता तेव्हा आपल्याला अटेन्शन हवं असतं, मला ते जास्तच हवं असायचं, तर मी ब्लॉग वगैरे लिहिला, काहीतरी लिहिलं, मी मित्रांना वगैरे दाखवायचं, बघ मी लिहिलंय, वाच, कसं वाटतंय सांग. बहुतेक जण मला हे सांगायचे कॉलेजमधले मित्र की अरे एवढं मराठी मी नाही वाचणार. म्हटलं तू मराठी आहेस, पण तो इंग्लिश मिडियमचा मराठी असायचा. माझ्या लक्षात आलं की ज्यांना वाचनाची आवड असते तेवढं असून पुरेसं नसतं. जर मराठी माध्यमात वाढलेला मुलगा आहे आणि त्याला किंवा मुलगी आहे आणि त्यांना वाचनाची आवड आहे, तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही वाचतात. एक कारण हे आहे की मराठीत मर्यादित साहित्य मिळतं, जे कालसुसंगत असेल. जुनं तर मिळतं, ठीक आहे, पण कालसुसंगत खूप मर्यादित मिळतं, त्यामुळे आपोआप आपण इंग्लिशकडे वळतो, आणि अख्ख्या जगाकडनं आपल्यावर दबाव असतो म्हणून. पण जो इंग्लिश माध्यमात शिकलेला मुलगा असतो तो मराठी साहित्याकडे फार क्वचित वळतो. आता काही जण आहेत ओळखीतले ज्यांना स्वतःला लक्षात आलं की अरे माझं नुकसान झालं म्हण, किंवा मला मराठी शिकायची आहे भाषा म्हणून ते वळले, पण तो अपवादाने दिसतो. अपवादाने होतात. त्यामुळे ते एक जाणवलं मला की अच्छा, आपल्याला जर हवंय की आपल्या पिढीने मराठीत आणखीन वाचायला हवं, मुळात मागणी वाढावी मराठी भाषेची. आता अक्षरशः काल मी क्रॉसवर्ड मध्ये गेलो होतो. एक तर दुकान छोटं होतं ते जाऊ दे, पण सगळी पुस्तकं आहेत इंग्लिशमध्ये, भरपूर सगळी पुस्तकं आहेत, आणि फक्त एक असा काय म्हणतात, एक कपाट पण नव्हतं, एक तो जो स्टँड होता ज्या 4 बाजू असलेला, एका बाजूला मराठी, एका बाजूला हिंदी, एका बाजूला गुजराती, आणि सगळी अनुवादित पुस्तकं. अनुवाद चांगले वाटले मला, मी जर चाळून पाहिले काही पुस्तकांचे तरी अनुवाद चांगले वाटले, पण म्हटलं फक्त एकच आहे आणि त्यात सुद्धा विभागून आहे, इतकी अवस्था आहे. खरं तर नकारात्मक नाही बोलायचंय, मला ते नाही आवडत बोलायला, पण बोलता बोलता ते आपण बोलून जातो. पण त्यामागचं कारण हे आहे की बालसाहित्य निर्मिती झाली पाहिजे. बरोबर आहे. त्या बाबतीत तुझं काय निरीक्षण आहे? म्हणजे माझ्या डोक्यात एक राजीव तांबे येतात. मी ऍक्च्युली फारच कमी वाचलंय, म्हणजे बालसाहित्य. मला वाचनाची आवडच लागली, मी 11वीत होतो त्यावेळेला. अच्छा. त्यामुळे बालसाहित्याशी तसा संबंध आलेला नाहीये. माधुरी पुरंदर यांची नंतर वाचली, वाचू आनंदे, पण बालसाहित्या बाबतीत मी काही फार हे नाहीये, म्हणजे मी वाचलेलं पण नाही, आणि नवीन काही येत असेल तर मला माहितीही नाहीये.
मग तू हालचाल त्याच्या बाबतीत. एवढ्या उशिरा वाचनाची आवड लागून इतका झपाट्याने कारण वर्षाला 70 पुस्तक वाचणार कसा काय? त्याच्यामध्ये ना दोन म्हणजे एक थोडा स्वार्थी विचार आहे. मी आर्ट्सला ज्या वेळेला ऍडमिशन घेतली ना त्यावेळेला माझ्याकडे दाखवण्यासारखं स्किल होतं फक्त पुस्तकच. अच्छा. सायन्सला वगैरे गेलो असतो ना तर तुम्ही खूप ऑक्युपाय राहता सायन्स किंवा प्रॉबेबली सायन्सला. दाखवण्यासारखं स्किल म्हणजे चार चौकात समजा बोलायचं आहे ना काहीतरी, हा. तर मग काय आहे तुमच्याकडे बोलण्यासारखं? तर मला काय गाणं म्हणता येत नाही, मला वक्तृत्व चांगलं नव्हतं त्यावेळेला, तर तुमच्याकडे मग स्किल काय आहे? मग इम्प्रेस जर करायचं असेल तुम्हाला कोणालाही, कुठल्याही ग्रुपला, फक्त मुलींना नाही, जर इम्प्रेस करायचं असेल तर तुमच्याकडे मग काहीतरी असं पाहिजे की तुम्ही चार चौकात बोलू शकता. मग तेव्हा तू सुरुवात केलीस? त्यावेळेला नाही, वाचनाची आवड आधीच लागली होती, हा. पण त्याच्यामध्ये राहिलो मी, टिकलो, ह्याचं मुख्य कारण होतं की आपल्याला भाव खाता येतो. अच्छा. म्हणजे अजून सुद्धा मी आता जिथे काम करत होतो रिसेंटली, तिथे 25 मुलांचा ग्रुप होता शिकायला आलेले. रेसिडेन्शियल कोर्स आहे, तिथे शिकायला आलेल्यांचा ग्रुप होता. आणि ही इतकी झपाट्याने पुस्तकं वाचून होण्याचं कारण हेही एक होतं की मला त्यांना ओरडता यायचं की तू वाचत का नाही, आणि तू नाटकं मला याची नको सांगू की मला वेळ मिळत नाहीये. मी 10 ते 6चा जॉब करून सुद्धा माझी ही सगळी पुस्तकं वाचून होतं. त्यामुळे मला ही नाटकं नाही सांगायची. तर हे जे मला करायला मिळायचं ना, त्यामुळे सुद्धा पुस्तकं वाचून होतं. आणि अदरवाईज सुद्धा आता ती सवय लागली. पण त्यातला हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तुझ्या मूळ प्रेरणा सगळ्या उथळ होत्या. हा. अच्छा. म्हणजे मेट्रोतनं जाताना उदाहरणार्थ, तर अरे लोक बघतील ना की अरे बाकीचे सगळे रील बघताना एक जण पुस्तक वाचतंय, अजूनही आहेत अशी लोक. पण त्याच्यात काय होतं, आपलं वाचूनही होतं चांगलं. उथळ प्रेरणा पुरेशी आहे फार. हा, म्हणजे मला असं वाटतं, मला तेच वाटतं. जर उथळ प्रेरणेपोटी स्वतःच सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणं चालतं, तर मग वाचन करणं पुस्तक वाचायचं. पण मग पुस्तकांची चांगली निवडही करता यायला हवी, ती उथळपणे करता नाही. ती ऍक्च्युली काय होतं, तुम्ही एकदा, म्हणजे मला तो एक फरक आहे की आपण मुख्यतः पॉडकास्ट मधून जर ऐकत असू ना, तर आपली विचार करायची क्षमता कमी होते, कारण तो व्हिज्युअल इफेक्ट आहे पॉडकास्टमध्ये. ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट आहे. पण वाचताना तुम्ही एक वाक्य 2 वेळेला वाचता, तुम्हाला नाव लक्षात आलं नाही तर तुम्ही पुन्हा मागे जाता, तुम्हाला एखादं वाक्य सुसंगत वाटलं नाही तुमच्या विचाराच्या गणितात तर तुम्ही पुन्हा जाऊन वाचता. त्यामुळे त्याची जी प्रक्रिया तिथे सुरू होते ना, ती ऑडिओ व्हिज्युअलमध्ये होत नाही. आणि त्यामुळं एखादं पुस्तक वाचताना तुम्हाला 10 पुस्तकं अजून लक्षात येतात. ती सक्रिय क्रिया आहे पहिली गोष्ट. एक्झॅक्टली. पण मला हे पण वाटतं की कसं आपण अगदी पॉडकास्ट एक माध्यम झालं, काही सिनेमा बघत असतील, जर सबटायटल्स चालू असतील तर आपण वाचतोय. हो. म्हणजे आपल्याला वाटतं आपण स्क्रीन युसेज खूप आहे, जो आहेच, पण तरी आपण वाचतो. बरोबर आहे. अगदी आपल्याला कळणारी भाषा असली तरी खाली सबटायटल चालू आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा मजकुराकडे, निदान माझं लक्ष पहिल्यांदा मजकुराकडे जातं. तर त्या निमित्ताने लोकांचं वाचन आपसूक वाढतंय असं वाटतं का? फक्त फरक हा आहे की मग त्यांना काहीतरी मागे काहीतरी लागतं. एका अर्थी आपण चित्रांचं पुस्तक वाचतोय, हलत्या चित्रांचं पुस्तक वाचतोय, कॉमिक्स वाचतोय. होऊ शकतं. म्हणजे आपण जर वाचन कशाला म्हणायचं ह्याची टर्म जर खूप ब्रॉड केली ना, तर मग ते होऊ शकतं. आपल्याला त्याला कृपाळू, दयाळू असं व्हावं लागेल त्याच्यासाठी. तू जे म्हणालास ना ते बरोबर आहे. कारण टीव्ही बघताना किंवा काही कुठलाही युट्यूब बघताना म्हण किंवा नेटफ्लिक्स वाटेवर, ते सगळं बघताना आपण स्वस्थ बसून असतो आणि समोर कृती चालू असते, आपण फक्त पाहतोय. त्यामुळे आपल्याला मेहनत करावी नाही लागत. आताच मागच्याच एपिसोडमध्ये ज्यात मी आणि वेदांत आम्ही बोलत होतो, तेव्हाच मी म्हणत होतो की पुस्तक वाचताना एक एक ओळ वाचावी लागते, समजून घ्यावी लागते, पान पलटावं लागतं, लक्ष पूर्ण वेळ आपल्याला द्यावं लागतं. पॉडकास्ट चालू आहे, सिनेमा चालू आहे, 5 मिनिटं आपण आपल्या विचारात ब्लँक झालो, काय फरक नाही पडत. मी व्हिडिओवर एखादा पॉडकास्ट पाहतोय, गोष्ट वेगळी आहे, ज्याच्यात मी त्या पॉडकास्टचा भाग नाहीये, चालू राहील, मी 2 मिनिटं ब्लँक होईल आणि थोड्या वेळाने परत येणार आणि मला वाटेल काय मला मागे जायची गरज नाही, एवढं काय महत्वाचं नव्हतं, माझं लक्ष लागलं नाही. म्हणजे पण आता मी असा बसलोय, मला तुझ्या प्रत्येक शब्दांशब्दाकडे लक्ष द्यायला हवं, मला इथे ब्लँक होऊन चालत नाही. याचा अर्थ आपण सक्रियपणे त्यात सहभाग घ्यावं. ते जर टीव्हीवर किंवा पॉडकास्टवर शक्य असलं असतं तर मग नावं ठेवायची काही गरज नव्हती. आणि मग तोच होतो फरक की आपण खूप कॅज्युअली बघतो पण ह्या गोष्टींकडे. आम्हाला अक्षर महफल सुरू करायची मुख्य प्रेरणा हीच होती की सोशल मीडियावर वाचण्यासारखं लिखाण भरपूर आहे, पण मुळात त्या फॉर्मकडे आपण कॅज्युअली बघतोय. तर मग तुम्ही त्याच्यावर किती विचार कराल, तुम्ही त्याच्यावर तुमचं स्वतःचं मत किती बनवाल,
तुम्ही तुमच्या एका स्क्रोलमध्ये जेवढं दिसतंय तेवढंच वाचाल आणि मग हे सगळं क्लिक बेट वगैरे सुरू, तर ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला असंच साहित्य निर्माण करायचं आहे आणि ज्याला शेल्फ लाईफ आहे, की ज्याला संदर्भ मूल्य आहे. एक आपण जरा सांगूया ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, तू हां. अक्षर मैफल सुरू केलं होतंस मासिक हो. काही वर्षांपूर्वी. तर बेसिकली 2017 मध्ये ते अक्षर मैफल नावाचं मासिक सुरू केलं. मुख्य प्रेरणा त्याच्यातली हीच होती की पत्रकारितेची जी वाट लागलेली आहे, नवीन साहित्य न निर्माण होण्याचं मुख्य कारणही मला एक पत्रकारितेत वाटतं. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण लोकांना दोन्हीकडच्या बाजू ऐकायला आवडतात. लोकांना दोन्हीकडच्या बाजू ऐकायच्या आहेत. आणि 2013, 14, 15 मध्ये अशी परिस्थिती होती की ही जी गॅप आहे ती खूप मोठी होती. अच्छा. एकाच साईडची म्हणजे एकाच वैचारिक बाजूची मांडणी फेसबुकवरनं, सोशल मीडियातनं, इलेक्ट्रॉनिक मीडियातनं, प्रिंट मीडियातनं होत होती. आणि मला असं म्हणणं होतं की असे अनेक विषय आहेत की जे ह्या पत्रकारांच्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत किंवा ते त्यांच्या प्राईम टाईममध्ये येत नाहीत, पण जे विषय महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ मराठी साहित्याची चिकित्सा, त्याला समीक्षा म्हणा किंवा काही म्हणा, पण मराठी साहित्यात नवीन काय येतं आहे, त्याच्यात काय मर्यादा आहे, त्याची काय गुण आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते इतरांपेक्षा वेगळं कसं आहे. इतर परदेशी भाषी साहित्यातलं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या भारतीय भाषांमधलं साहित्य काय चांगलं येत आहे ते मराठीमध्ये यायला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही नाही तर चांगल्या वाईटाची तुलना कशी करणार आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ राग दरबारी नावाची कादंबरी श्रीलाल शुक्लांनी लिहिली. श्रीलाल शुक्ल हे UP गव्हर्नमेंटमध्ये ICS ऑफिसर होते. ते स्वातंत्र्यानंतर सुद्धा सरकारमध्ये होते. आणि आज जी पंचायत सिरीज आहे ना, त्या पंचायतची खूप प्रोफाऊंड आवृत्ती म्हणजे राग दरबारी आहे. अत्यंत सॅटारिकल, पण एक गावगाडा किंवा देहात, जो हिंदीमध्ये गावगाडा कसा चालतो आणि त्याच्यात छोट्या छोट्या ज्या तमाशे आहेत रोजचे, त्याचं त्यांनी एवढं अप्रतिम वर्णन केलंय. आणि ही कादंबरी आली आहे 60-65च्या दरम्यान केव्हा तरी, मी कदाचित वर्ष चुकत असेल, पण साधारण या काळामध्ये ती आलेली कादंबरी आहे. त्या काळामध्ये आपल्याकडे पण ह्या प्रकारच्या कादंबऱ्या आल्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ वासू नका, भाऊपाध्यांची, किंवा चक्र, जे शहरी कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा झोपडपट्टीत राहणारा, जो म्हणजे जिथं खरी मुंबई चालते रोजची, त्याचं वर्णन करणारी, पण म्हणजे हे एका समाजाचं चित्रण आहे. आता हिंदीमध्ये आज सुद्धा अशा प्रकारच्या कादंबऱ्या निघतात. अच्छा. पण मराठीत का नाही निघत? हा फक्त डिमांड आणि सप्लायचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामागे अजून काहीतरी कारणं असावीत. पण माझं अक्षर मैफल सुरू करताना उद्दिष्ट हे होतं की अरे, एक तर तुम्ही समजून तर घ्या काय काय चाललंय ते, म्हणून आम्ही एक अंक हिंदी साहित्यिकांवर केला होता. अच्छा. ज्याच्यामध्ये हिंदी साहित्यिकांवरच 8-10 लेख होते. त्याचा अनुवाद आलाय का मराठीत? राग दरबारीचा? नाही. मग तू ती हिंदीतच वाचली आणि ती हिंदीतच वाचावी. हा, ते असतं की जर भाषा येत असेल तर मूळ भाषेत. आणि ते खरं म्हणजे भाषेचं सौंदर्य आहे. त्याच्यात पण लक्षात येतं. जसं ययाती वाचताना आपल्याला मराठी भाषेचं सौंदर्य कळेल ना, शेजवलकर वाचताना मराठी भाषेचं हे होईल ना, तसं राग दरबारी वाचावे. मराठीत मग आता चांगलं नवीन साहित्य काय, भले समाधानी नसशील तरी त्यातल्या त्यात चांगलं नवीन साहित्य कोणतं? आपण थोडं ना चांगलं म्हणजे काय याचं एक हे करूया. परिमाण आधी आख आणि मग तू सांग. तर माझी परिमाणं खूप बेसिक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जो लेखक आहे त्याची आयुष्याकडे बघायची दृष्टी संकुचित आहे का किंवा अलिप्त आहे का. म्हणजे तो आपण जनरली हे मराठी माणसाचं म्हणून वैशिष्ट्य आहे की अनेक प्रकारचे अनुभव मला काय करायचे आहेत म्हणून आपण घेतच नाही. जर अशा प्रकारचा अलिप्त आपण जीवनाला सामोरं जातानाच राहणार असू तर त्याच्यातनं भव्य दिव्य साहित्य कसं निर्माण होईल. कोत्या मनोवृत्तीचा लेखक असो. म्हणजे उदाहरणार्थ कोसला हे कॉलेजमध्ये तो 22 वर्षाचा मुलगा येतो, फर्ग्युसन सारख्या ठिकाणी राहतो आणि त्याचं ते काय 4-5 वर्षाचं आयुष्य आहे, ते त्याची डायरी आहे कोसला ही कादंबरी. तर आता मराठी साहित्यामध्ये तो खूप लोकप्रिय झाला आहे चॅप्टर की मांजर त्याच्या अंगावर सरप्राईज पडते आणि तो खूप आवरून जातो, घाबरतो, दचकतो वगैरे आणि तो मांजरीला मारतो, आपटून मारतो. अशा प्रकारचा काहीतरी तो किस्सा आहे. पण अदरवाईज कोसला पूर्ण वाचली ना तर कोसलामध्ये रम्य अनुभव फार कमी आहेत. माझं बेसिक काय म्हणणं की फर्ग्युसन सारख्या ठिकाणी जर एक निम्न शहरी किंवा मध्यमवर्गीय मुलगा जर राहायला येत असेल तर त्याला किती प्रकारचे अनुभव येऊ शकतात. तो फर्ग्युसन सारख्या ठिकाणी राहतोय म्हणजे तो वन ऑफ द लिबरल कॉलेजमध्ये राहतोय, तिथं मुली पण आहेत. कोसलामध्ये पूर्ण पुस्तकात एकही मुलीचा अनुभव पण कसं काय नाही. आणि मग
हे काही एका असं तुम्ही म्हणू शकता की तो मुळात खूप ट्रॉमाटाईज असेल मुलगा वगैरे, पण हे मग एका पिढीचं प्रतिनिधित्व कसं काय होऊ शकतं? नाही होत. म्हणजे जसं गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये म्हणा, आत्ताच्या सुद्धा, आता तो धुरंधर आला किंवा हो. कुठलेही असतील, त्याच्यामध्ये ते काय करतात, अनेक पात्रांचे अनुभव एका पात्रात आणतात आणि प्रेक्षकांना जाणीव असते की हे केलेलं आहे, हो, कारण आपल्याला एकंदर परिस्थितीचं बरोबर आहे. वर्णन कळावं किंवा त्याचं वास्तव थोडंफार तरी कळावं, ही त्या मागची प्रेरणा. तर तसं करायला हवं होतं, असं तुझं म्हणणं आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पूर्ण 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला 2 सुद्धा रम्य अनुभव येऊ नयेत. तुम्ही कधीच म्हणजे हा प्रॉब्लेम लेखकाचा आहे. म्हणजे ते एक कुठल्या तरी फेमस लेखकाचंच कोट आहे, ट्रस्ट द नॉव्हेल नॉट द नॉव्हेलिस्ट. तुम्ही त्याच्यातनं तुम्ही लेखकाचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ मी फर्ग्युसनला नसताना सुद्धा 15-20 वेळेला वेताळ टेकडीवर जाऊन आलेलो आहे. अच्छा. संध्याकाळची वेताळ टेकडी खूप सुंदर दिसते. 4 वर्ष जो मुलगा फर्ग्युसनच्या हॉस्टेलमध्ये राहिला आहे, तो एकदाही वेताळ टेकडीवर नाही गेलाय. त्यांनी एकदाही सनसेट नाही पाहिलाय. असं नाही की अशी पात्र नसतील, पण मग त्यांची कथा का सांगावी मुळात, असंही वाटू शकतं. कुठल्या म्हणजे फर्ग्युसन मध्ये राहिलेला हम्म, आणि वेताळ टेकडीवर न गेलेला हम्म. असा विद्यार्थी असू शकतो ना, असू शकतो ना. पण मग त्याची कथा का सांगावी, असंही असू शकतो. ही हरकत, हा असंही आक्षेप असू असू शकतो ना. असू शकतो ना, म्हणजे बरोबर. ज्याला सांगायचे त्याने सांगावे, सांगावी, बरोबर आहे. पण मग ती लोकप्रिय होते हे तुझ्या मते दुर्दैव आहे. दुर्दैव म्हण किंवा काय, तो मापदंड रचला माझं जातो. कोचलाकडे बघण्याचं हे ते आहे की मला असं वाटत नाही, मी पण कॉलेजचे 4 वर्ष काढली आहेत, हा. मला असं नाही वाटत की कॉलेजचं आयुष्य असं असतं. रिलेटेबल नाही. हा, त्यामुळं असा माझा लेखकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की की कोत्या मनोवृत्तीचा हा, असू नये. कोत्या असं नको म्हणायला, आपण त्याला लिमिटेड म्हणूया. बरं. कोत्या थोडा निगेटिव्ह होईल शब्द. संकुचित 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 असू म्हणूया. नये. संकुचित असू नये. तर तो तसं जर नसेल ना, तर लेखकाकडे ऑब्झर्वेशन्स खूप चांगली होतील. तो जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अनुभव घेण्यासाठी प्रयत्न पण करेल. माझ्या एका पोस्टवर ना एका मित्राने कमेंट केलेली की अनुभवांची कमी प्रतिभेने भरून काढणं बरोबर नाही. ओके. आणि ते मला खूप धक्का बसलेला की अरे हो, ही गोष्ट बरोबर आहे. आपण ही जी गॅप आहे ना, ती प्रतिभेने नाही भरून काढायची, कारण त्या अनुभवामध्ये खूप मानवी हे असतो, एलिमेंट असतो, जो आपल्याला जोपर्यंत त्यात पडत नाही ना, आपण तो लक्षात येत नाही. आपण हा मग मधला गॅप जो आहे ना, तो खूप काव्यमय रोमॅन्टिसाइज पद्धतीने भरून काढू शकतो. मी काल की परवा कदाचित रॉब हेंडरसन म्हणून एक सबस्टॅकवर ब्लॉगर आहे. अच्छा. त्याने नोट लिहिली होती की त्याने फरक सांगितला होता. तो म्हणाला होता की राईट विंग आर्ट, राईट विंग रियालिटी, देअर सेन्स ऑफ रियालिटी इज ग्रिम अँड डार्क, अँड देअर आर्ट इज ब्युटिफुल अँड प्रिटी व्हेरी ॲम्बिशियस. लेफ्ट विंग आर्ट इज अगली अँड डार्क, अँड देअर सेन्स ऑफ रियालिटी इज रोझी. रोमॅन्टिसाइज. तर तो फरक, म्हणजे तो तू म्हणतोयस की जर तुम्हाला अनुभव नाही तर तुमच्या प्रतिभेतनं नको त्या कल्पना करू नका, किंवा हा, म्हणजे असं माझं एक साधारण मत आहे. त्या बाबतीत लेखकाला दोष कितपत देता येईल, की कारण जर नाहीये मला अनुभव तर मी कल्पनेतनच भरून काढणार, मग मी करायचं तरी काय. पण मग लिहू नको ना, म्हणजे पण नाही तसं, म्हणजे मला लिहायची पण म्हणजे खाज आहे. उदाहरणार्थ काय आहे, उदाहरणार्थ लस्ट फॉर लालबाग म्हणून कादंबरी आली. लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिली, म्हणजे आपले वाणीपतकार विश्वास इंग्लिश पाटील. मध्ये नाही, मराठीतच आहे. ओके. पण मला त्याचं वैशिष्ट्य काय वाटतं माहिती का, की त्यांची झाडाझडती पण आधीची झाडाझडती, म्हणजे त्याच्यामध्ये लोक कसा फायदा घेतात, बेसिकली धरणग्रस्तांवरची कादंबरी. धरणग्रस्तांवरचं. आता विश्वास पाटलांचं वैशिष्ट्य काय आहे, विश्वास पाटील स्वतः ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत, ओके. स्वतः IAS आहेत. त्यामुळे त्यांना इकडच्या गोष्टी पण माहिती आहेत, तिकडच्याही गोष्टी माहिती आहेत, कारण त्यांनी स्वतः फेस केलेल्या आहेत. त्याचा अनुभव प्रामाणिक आहे. धरणग्रस्तातला. अनुभव की म्हणण्यापेक्षा, आणि तो लक्षात येतो म्हणजे वाचताना. जसं मी कोसलाचं उदाहरण दिलं तसं मला झाडाझडती किंवा लस्ट फॉर लालबाग मध्ये ते गॅप नाही जाणवत. लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी गिरणी कामगारांवरची, मुंबईतल्या.
आणि झाडाझडती ही कादंबरी त्यांनी रूपक घेतलंय 3 धरणांच्या विविध स्टोरी, म्हणजे कोयना, भाटघर आणि राधानगरी मला वाटतं. त्या 3-4 धरणांची त्यांनी रूपकात्मक गोष्ट घेतली. पण ही जी गॅप मी म्हणत होतो ना, ती गॅप मला त्याच्यात जाणवत नाही. आणि मग ह्या आता लस्ट फॉर लालबाग ही आत्ता आलेली आहे, म्हणजे 10-12 वर्ष झाली. सात पाटील कुलवृत्तांत ही ऐतिहासिक कादंबरी आहे, म्हणजे तो रामदेवराव यादवाच्या काळातली अच्छा. खानदेशातली फॅमिली आहे. त्याची ती बेसिकली कुलवृत्तांत आहे, म्हणजे तो एका अर्थी तुंबाडच्या खोदच्या धर्तीवरची ती कादंबरी आहे. काल्पनिक आहे की कादंबरी आहे, पण तसं नाही, म्हणजे त्याच्यात मूळ कुलवृत्तांत त्याच्यामध्ये खूप कमी रेफरन्स आहे. हिस्टॉरिक पात्र खरी आहेत का? नाही. त्याच्यामध्ये खूप कमी, म्हणजे ऐतिहासिक धागा खूप छोटा आहे. जसं तुंबाडच्या खोदमध्ये पण ऐतिहासिक धागा खूप छोटा आहे, तसं सात पाटील कुलवृत्तांतमध्ये 20व्या शतकाच्या उंबरठ्यावरच्या काही नोंदी म्हणून एक कथासंग्रह आला. तो मला वाटतं बालाजी सुतार म्हणून लेखक आहे, मराठवाड्यातला आहे. आणि हा जो आपण जो आता गॅप ती जी चर्चा करतोय ना, की लिबरलायझेशन आल्यानंतर जे बदल झालेत. बालाजी सुतार आपले फेसबुकवर ऍक्टिव्ह येस. तेच. तर हे लिबरलायझेशन आल्यानंतर जे आमूलाग्र बदल झालेत, जे पूर्वी यंत्रयुग आल्यानंतर झाले होते इंडस्ट्रियलायझेशनच्या काळात, पण हे लिबरलायझेशन आल्यानंतर जे आमूलाग्र बदल झालेत, त्यांनी ही जी महाराष्ट्रातल्या 5 प्रांतांच्या सुद्धा सीमारेषा खूप धुसर केल्या. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. तर हे बघ बेसिकली मराठवाड्यातल्या कथा आहेत. आणि लिबरलायझेशन आलं म्हणजे मोबाईल हातात आला, घरी टीव्ही आला, कदाचित इंटरनेट आलं. आता ती आपण जी पूर्वी पोस्टर्स लावायचो घरी, ती अशी लावायची आता गरज पडत नाही, कारण आपल्याकडे मोबाईलवर सगळ्या गोष्टी असतात, लॅपटॉपच्या स्क्रीनवर असतात. तर हे जे बदल आहेत ना, हे खूप जबरदस्त टिकले बालाजी सुतारांनी 20व्या शतकाच्या उंबरठ्यावरच्या नोंदी किंवा कथा, असं काहीतरी त्याचं नाव. अच्छा. थोडक्यात पहिलं तर, पण मग हा तुझ्या पहिल्याच परिमाणाचा थोडा विस्तार झाला की अनुभवावर बेतलेलं जग जास्त उभं करावं, हे एक, म्हणजे ते तितकं जास्त प्रामाणिक वाटतं. कल्पनारंजन एका मर्यादे, किंवा कल्पनारंजन सुद्धा अनुभवावर बेतलेलं असावं. म्हणजे शेवटी कसं आहे, चक्र किंवा महानंदा, ह्या ज्या अंधाराच्या पारंब्या, ह्या जयवंत दळवींच्या गोष्टी आहेत, कथा आहेत. तर त्याच्यामध्ये जयवंत दळवींनी सेक्शुअलिटी हा विषय हाताळलेला आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आता ठीक आहे, ह्या गोष्टी एकेका व्यक्तीच्या आहेत म्हणून त्याच्याकडे त्या पद्धतीने दुर्लक्ष करता येईल, पण हा विषय हाताळताना ह्या विषयाची सायकॉलॉजी, बायोलॉजी, ॲनाटॉमी, ह्या तुम्हाला गोष्टी माहिती आहेत का? आणि त्या माहिती नाही आहेत ह्या क्लिअरली दिसतं. म्हणजे आता एक पुस्तक येऊन गेलं, आपण त्याचं नाव नको घ्यायला, कादंबरी नुकतीच येऊन गेली, पण त्याच्यामध्ये जो हा प्रसंग उभा केला आहे ना, त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतं की ह्या माणसाचा अनुभव खूप कमी आहे. आणि अनुभव हा फक्त वैयक्तिक शारीरिक अनुभव नाही आहे. अशा विषयात लक्षात येतं की मुळात परिपक्वता येण्यासाठी आधी काहीतरी याबाबत अनुभव हवाच हवा. म्हणजे तू भैरप्पांची पुस्तकं वाचताना अंगावर येणारा असा वाटतो की अरे बापरे, त्यावेळेला तू वाचक म्हणून तुला अनुभव नसला तरी तुला वाटतं की अरे बापरे, हे काय चाललंय. ऍब्सोल्युटली. आणि ह्या गोष्टी तशा खूप बाळबोध आहेत, म्हणजे ज्या कादंबरीचं मी वर्णन करतोय त्याच्यात, तर हे क्लिअरली लक्षात येतं की तुला त्याची बायोलॉजी पण कळलेली नाही, ॲनाटॉमी पण कळलेली नाही, सायकोलॉजी कळलेली नाहीये, आणि कामशास्त्र पण कळलेलं नाही. मग तू हाताळूच नको ना. म्हणजे अशी काही त्याची आवश्यकता नाही की ते असल्याशिवाय माझी कादंबरी, मग ही जर अडचण असेल तर ती खूप मोठी अडचण आहे की हे असल्याशिवाय माझी कादंबरी खपणार नाही. मग समजा अगदी एक वेळ असेल की बाळबोध आहे, तर मुळात माणसाने ती जाणीव ठेवून बाळबोध कथा तशी लिहावी की हे बाळबोधच आहे. तू कॅरेक्टरच बाळबोध डेव्हलप कर ना. मग तू निश्चय आणि अशा गोष्टी नको सांगू. बरोबर, तसं करताय. तू कॅरेक्टर तुझं जर बाळबोध असेल तर तुझ्या अनुभव वाचनाला वेगळी मजा येते. एक्झॅक्टली. कारण मग तो तिसऱ्याच्या नजरेतनं एखादा बाळबोध माणूस होतो तयार. आणि अडचण ही आहे की ह्या ज्या कादंबरीबद्दल सांगतोय ना, त्याही कादंबरीला निनावी कादंबरी, त्याही कादंबरीला चांगला पुरस्कार वगैरे मिळालेला आहे. अच्छा. मला पुरस्काराची अडचण नाहीये, म्हणजे जे पूर्वी पुलं म्हणायचे ना, दुसऱ्याला मिळालेले पैसे हा भाषिक वैशिष्ट्याचा नमुना आहे, तसं मला अजिबात अडचण नाही. पैसे भरपूर मिळू देत, पण माझ्या दृष्टीने परिमाण ही आहेत. आणि हे जयवंत दळवींच्या कादंबऱ्यांमध्ये पण आहे.
ज्या वेळेला चक्रसारख्या कादंबरीमध्ये ते समाजाच्या सेक्शुअलिटी बद्दल लिहित आहेत, अच्छा. ते वैयक्तिक सेक्शुअलिटी बद्दल लिहित नाहीत. हम्म. तर त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टीवर झालेले सामाजिक सर्वे वाचलेत का? हम्म. त्याच्यातून तुम्हाला एखादी इन्साइट मिळेल ना. एक मला आता तू ते म्हणालास त्यावरनं मला माझी तक्रार, जोरदार तक्रार आहे माझी कायमची. नायक नेहमी अनाथ असतो आणि तो काहीतरी जोरदार करून दाखवतो आणि त्याचं एक निमित्त तो ती पळवाट आहे आणि ती जुन्या काळापासून. तू कर्णाला नायक मानलंस तर त्याच्याही बाबतीत ती लागू होते की मी त्यावरचं कॉमिक वाचलं एक, मुद्दाम मी विचारलं नेटवर, मी जरा फोरम्सवर वगैरे बघायला गेलो की काय, आणि मग त्यावर कोणीतरी कॉमिक ते टाकलेलं होतं की कोणीतरी येतं असं घरी की तिला जग वाचवायचंय, हिरोईनला, नायिका ती आहे, तिला जग वाचवायचंय, चला तिला आम्ही घेऊन जातो. आणि तिची आई म्हणते नाही, तिचा अजून गृहपाठ झालेला नाहीये, तिने अभ्यास केल्याशिवाय मी तिला कुठेही सोडणार नाही. तर आई वडील ही त्या मधली एक मोठी अडचण होते. तू हॅरी पॉटर घे, तू अगदी बाहुबली घे, मूळ कोणीतरी नायक असतो, तो अनाथ होतो, त्याला दुसरं कोणीतरी वाढवतं आणि मग त्यामुळे आयतं त्याला एक ध्येय मिळतं की मला माझ्या आता अग्निपथ सारखं असेल तर मला सूड उगवायचं आहे. हॅरी पॉटर पण तेच आहे, शेवटी तो सूड आहे. भले तो किती म्हण की लव लव लव, पण शेवटी तो सूड उगवतो. बरोबर आहे. ओल्ड मॉडल. तर ती माझी एक तक्रार आहे की तू प्रत्यक्षात जर पाहिलंस, सांख्यिकी पाहिली, आकडेवारी पाहिली, तर अनाथ मुलं मागे पडतात प्रचंड. जे काय तुला अनाथ मुलांचा तुरुंगात जाण्याची आकडेवारी पण जास्त दिसून येते किंवा मागे पडतात प्रत्यक्षात. असतील, मी असं नाही म्हणत की बरोबर नसतील, अपवादानेच असणार आहेत. हा. आणि जे यशस्वी झालेले दिसतात, जो प्रेक्षक वर्ग दिसतो यशस्वी झालेला, तो जास्त असाच असतो जो ज्याला आई वडिलांनी कुटुंबात वाढलेला, किमान तुला एका पालकाने वाढवलेलं असायला हवं. आणि अगदी हे पण आहे की एका पालकाने वाढवलेले सुद्धा मागे पडतात. हो. मग इतकं असताना, वस्तुस्थितीपासून ते इतकं वेगळं असताना, मग हे फक्त मराठी भाषेपुरतं नाही, हे एकूणच साहित्य विश्वाबद्दलची माझी ती तक्रार आहे की जरा मला समजून घेता येईल. कारण तो आता हनुमान चित्रपट आलेला दक्षिणात्य सिनेमा, तसा तो नवख्या माणसाने केल्यासारखा वाटतो साधारण तो, पण तो प्रयत्न चांगला वाटला, कारण प्रामाणिक वाटला. कारण त्यात सुरुवातीला असं आहे, जो खलनायक असतो तो कॉमिक्सचा फॅन असतो. तो म्हणतो बॅटमॅन अनाथ होता, सुपरमॅन अनाथ होता, स्पायडरमॅन अनाथ होता, मला जर सुपर हिरो व्हायचंय तर मी अनाथ होणं गरजेचं आहे. आणि तो स्वतःच्या आई बाबांना जाळून मारतो अख्खं घर. आणि माझ्या डोक्यात हा विचार खूप आधीपासून होता की अरे हे अनाथ होणं बरोबर नाही. आणि म्हटलं हे असं आहे, तुम्ही असा विचार करताय की तुमचे आई वडील तुमच्या वाटेत अडथळा आहेत. तर हे जर अख्खं साहित्य विश्व फक्त आळसापोटी करते, यामागे काही कॉन्स्पिरसी असं मला अजिबात वाटत. बरोबर आहे ना. आळसापोटी करतंय. आणि महाभारताच्या काळापासून, म्हणजे महाभारतात बाकी पण पात्र आहेत, पण एक कर्ण रचलाय ना तुम्ही. अगदी एक्झोडस मध्ये मोझेसचं पण तेच आहे. तो आर्किटाईप आहे, तो इतका जुना आर्किटाईप आहे जो वाईट आहे समाजाला, आणि तो वस्तुस्थितीला धरून नाही. मग वस्तुस्थितीला धरून नसणारे आर्किटाईप सगळीकडेच पेरलेले आहे ह्या असा. त्याविषयी तुझं काय, त्याला कसं काउंटर करायचं? म्हणजे आता मी म्हणलं तसं, आई वडील असताना मी जग कसं वाचू हे मला सांग. येतं वाचवता, म्हणजे मला काय त्याच्यात अडचण नाही वाटत. येतं वाचवता. काय तू कसं रचशील? तुला गोष्ट रच असं नाही म्हणते मी आता, पण अंदाजे नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेऊ ना. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेचं उदाहरण घेऊ. टॅलेंटमध्ये दोघांमध्ये काही अडचण नाही आहे. विनोद कांबळे कदाचित जास्ती टॅलेंटेड आहे, पण हे जे दोन संस्कार तुला जास्ती शिकवतील ना, की ते टॅलेंट पचवायचं कसं, यश कसं पचवायचं. मला वैभव सूर्यवंशीची आता भीती वाटते. त्याने अजून अपयश पाहिलेलंच नाहीये. ज्या वेळेला अपयशाचा पहिला झटका बसेल ना, त्याच्यात तो माणूस कसा तयार होतो, ह्या गोष्टी तुला फॅमिली शिकवू शकते, हे तुला दुसरं कोणीच नाही शिकवू शकत. बरोबर. आता तो समय रैनाचा जो आलेला अलीकडचा व्हिडिओ, बाकी त्याविषयी तुमचं काय मत असेल नसेल प्रत्येकाचं, पण त्याने मुळात उदाहरण हेच दिलं की जेव्हा मी अख्ख्या जगाकडे आधार मागत होतो, कुठून काही नाही मिळालं, आणि शेवटी मला मीम पाठवणारा बाप माझ्या मदतीला आला. ऍब्सोल्युटली.
तर तो एक त्याच्या आधारावर साहित्य निर्मिती व्हायला हवी. व्हायला माझ्या पाहिजे. गोष्टींमध्ये माझे आई वडील बरोबर आहेत आहे. आणि त्यांची महत्वाची भूमिका आहे. ऍब्सोल्युटली. एक आपल्या चित्रपटामध्ये असतं की पहिली 5 मिनिटं बाप काहीतरी एक शिकवण देऊन जातो हो. आणि त्याच्या आधारावर हिरो अख्खा उभा राहतो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, चित्रपट समजा नाही चालणार, त्याच्यामध्ये स्टोरी नाही आहे असं आपण गृहीत धरू. सगळ्याच चित्रपटांमध्ये सगळ्यात पुस्तकांच्या चित्रपट व्हायला नको. हा, पण काही गोष्टी अशा डेफिनेटली व्हायला पाहिजेत, कादंबरी अशी व्हायला पाहिजे. सगळेच बाप काही करिअरच्या विरोधात नाहीयेत पोरांच्या, किंवा ते थोडा पहिला रेजिस्टन्स करतील, पण तुम्हाला ते तुमच्या बरोबर येतात. म्हणजे माझं सुद्धा काही फार युज्युअल करिअर नाहीये. मी हट्टाने आर्ट्सला ऍडमिशन घेतली, हट्टाने पुन्हा इतिहास घेतला, तोही मराठी मीडियम मधून घेतलाय. ह्याला कुठल्याच आईबाबांची फार मान्यता असेल असं नाही, पण ते हळू त्यांनी जुळवून घेतलं आणि आज जे काय आहे ते आहे. असं तर सगळे बाप तर असं करणार नाहीत ना. 3 Idiots मध्ये आहेत तसे. पण ते पण दाखवायला हवं. ते एक्झॅक्टली ते यायला पाहिजे. अगदी तो बदल सुद्धा दाखवायला हवा. तो आर्क आईबाबांचा पण दाखवता येऊ शकतो. ऍब्सोल्युटली. तुम्ही तुमच्या आई वडिलांचं मतपरिवर्तन करू शकता. ती उदाहरणं वेगळी. म्हणजे त्यात 3 Idiotsचं उदाहरण ते थोडं चल ते पण वस्तुस्थितीला धरून नाही, थोडं ते जरा रोजी आहे, पण निदान आहे. बरोबर आहे ना. त्यातही हिरो तो अनाथ होता. हो, रॅन्चो. पण असो, परिमाणाविषयी बोलत होतो. एक तर झाला होता काय होता, अनुभवांवर बेतलेले. प्रतिभेपेक्षा अनुभव मोठा असायला हवा, किंवा अनुभवाच्या बळावर प्रतिभा झळकू दे, असं काही. म्हणजे माझा अनुभव पण असा आहे की त्याने तुमच्या शब्दाला वजन पण येतं, किंमत पण येते. सावरकरांनी नेमच सिने म्हणणं हे आणि आपण जाऊन नेमच सिने म्हणण्यात जो फरक येईल ना, त्यांनी माझी जन्मठेप मध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे ना की ज्यांनी तुरुंगातला होणारा छळ सहन न झाल्यामुळे ज्यांनी फितुरी केली, फितुरीला तयार झाले, त्यांना नावं ठेवायचा अधिकार फक्त जे फितूर झाले नाहीत त्यांनाच आहे. तुम्ही आराम खुर्चीवर बसून तुम्ही नाही बोलायचं. नाही करू शकत. मग तो एक झाला अनुभवाचा भाग. पण मग त्यात एक प्रश्न असा येतो की आता आपण इम्पोस्टर सिंड्रोम बद्दल बोलतो. मला आता समज, माझंच घे, मला लेखक व्हायचंय, मला गोष्टी लिहायच्या आहेत आणि माझं कामाचं अख्खं आयुष्य वर्क फ्रॉम होमवर गेलंय, पण मला गोष्टी लिहायच्या आहेत. आणि त्यामुळे जेव्हा मी लिहायचा विचार करतो, मी पुस्तकं चिकार वाचलेत, मी पॉडकास्ट चिकार वाचलेत, म्हणजे माझ्या अंदाजाने पॉडकास्ट चिकार पाहिलेत, सिनेमे ड्रामे वगैरे पाहिलेत, त्यातनं जे काय वास्तव खेचून घेता येईल तितकं घेतलंय असं मला वाटतंय. त्या सगळ्या आधारावर मी जर एखादी कथा रचली, आणि मला रचावीच, म्हणजे आपण ज्या वेळेला ही चर्चा करतो ना की ह्या कादंबरीमध्ये किंवा कथेमध्ये ही मर्यादा आहे, किंवा त्याच्यात हे अजून चांगलं होऊ शकलं असतं, हे सगळं हे गृहीत धरू नये की त्या कादंबरीमध्ये चर्चा करण्या इतकं वर्थ आहे. म्हणजे मी लेखक आहे आणि मला माहितीये की माझ्या या मर्यादा आहेत, की माझा अनुभवाच्या बळावर इतकं आहे आणि कल्पनेच्या बळावर इतकं आहे, तर मी ते स्पष्ट होईल त्या कथेमध्ये असं करावं. मी आव आणू नये मला माहिती असल्याचं. म्हणजे आव आणू नये, एकतर तो प्रामाणिकपणा आहे आपल्याशी पण आणि लेखनाशी पण. पण माझं काय म्हणणं आहे की मर्यादा असू देत ना लेखनामध्ये, काय अडचण आहे? लोकांनी लिहिलं तर पाहिजे. विविध प्रकारचे अनुभव असलेल्या लोकांनी, विविध प्रकारचं काम करणाऱ्या लोकांनी आपापल्या जे काही आपलं विश्व आहे ना त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. त्याच्यावरच चर्चा होईल की अरे नाही ह्याच्यात अजून ह्या प्रकारचं होऊ शकतं, किंवा हे खूप चांगलं आहे. मगाशी तू जसं संकुचित म्हणालास कोसला कादंबरी, तर माझं उलट हेच म्हणणं आहे की सगळ्यांनी लिहिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही ह्याच्यामध्ये मर्यादा काय आहेत. अच्छा, ते लिहिलंय ते चांगलंय अर्थातच, पण वाचक म्हणून तुझं समाधान झालं. मी नेमाड्यांच्या बाबतीत पण तेच म्हणलं की माणूस प्रतिभावान निश्चित आहे. हिंदू सारख्या कादंबरी ही लिहिणं हे काही सामान्य माणसाचं लक्षण नाहीये, किंवा महानंदा किंवा जयवंत दळवींचं जे काय आहे ते, पण ह्या सामान्य माणसाच्या गोष्टी नाहीयेत. ते सगळं गृहीत धरून आपण म्हणतोय की अरे ह्याच्यात ही एक गोष्ट अशी होती की जी मला खटकली. म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण कन्यासारखी कादंबरी, किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर नावाचे जे कादंबरीकार आहेत पूर्वीचे. आपण कादंबरी या प्रकाराबद्दल कमी बोलूया, आता आपण ते एकूण व्यवस्थेबद्दल बोलूया. स्वतः मुळातले केतकर हे समाजशास्त्रज्ञ होते. अच्छा. आणि समाजशास्त्रज्ञ त्यांनी मराठी ज्ञानकोश लिहिला आहे, 22-23 खंड आहेत.
आणि ते 31 साली त्याचा पहिला खंड प्रकाशित, 36 साली शेवटचा खंड प्रकाशित. म्हणजे ते मूळचे शास्त्रज्ञ वृत्तीचा माणूस आहे, पण त्यांना हौस होती ललित लिखाणाची. तर त्याच्यात होतंय काय, 31 म्हणजे साधारण 30च्या दशकामध्ये ज्या सामाजिक चळवळींची मूल्य आहेत ना, ती त्यांना त्याच्यात रचायची. त्यामुळे त्यांची जी समाजव्यवस्था त्याला जरी तयार नसली ना, तरी त्यांची समाज मूल्य त्यांनी त्या कादंबरीतल्या नायकावर थोपली आहेत. पण हरकत नाही ना, जर म्हणजे तुम्हाला योग्य शब्दात तुम्हाला रिसर्च पेपरने एखादी गोष्ट कळत असेल, तुम्हाला कथेतनं एखादी गोष्ट कळत असेल, अडचण काय? बरोबर. ती कादंबरी बाकी ब्राह्मण कन्या उत्तम आहे, पण त्याच्यात हे लक्षात येतं की मुळात समाज तयार होता का त्याला, त्या व्यवस्थेतल्या मूल्यांना, समाजातल्या मूल्यांना. सतीप्रथा ही खूप नंतर, आता त्याच्याबद्दल आपण वाईट बोलतो, पण हा 1920-30चा काळ आहे, ज्या वेळेला कुठेतरी गावामध्ये किंवा गिल्ट होऊन लोक सती जाणार नाही, पण ती व्यवस्था म्हणून एस्टॅब्लिश्ड आहे. तुम्ही त्यावेळेला जर इतकं 50 वर्ष 60 वर्ष क्रांतिकार जर त्या ह्याच्यात बोलले तर ते सुसंगत नाही वाटत. पण कादंबरी लिहिली पाहिजेच, त्याच्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाहीत. त्यामुळे आपल्या आपल्या मर्यादा ज्या काय आहेत किंवा लेखकांच्या सुद्धा मर्यादा आहेत त्या असाव्यात, त्याच्यातच ते मोठेपण आहे त्याचं, असं माझं मत आहे शेवटी. मग आधी तू म्हणालास की एक वाचकाच्या दृष्टीने पाहताना अनुभवाच्या बळावर जास्त लिहिलेलं असायला हवं. हो, थोडक्यात तू म्हणतोस की लिहित राहा, फक्त सुधारणेला वावे तो सुद्धा आहेच अर्थातच. एक तू आता म्हणालास त्यावरनं मला विषय सुचला असा की माझ्या मनात काही मूल्य असतात आणि मला दिसत असणारं एक वास्तव असतं. मला जर माझी पात्र अशी रंगवायची आहेत जी वास्तवातही त्यांचा एक पाय असेल आणि माझ्या दृष्टीने जे चांगलं असायला हवं तिथे सुद्धा त्यांचा एक पाय असेल. उदाहरणार्थ एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर टिनटिनची कॉमिक्स वाचलीस? टिनटिन कधी दारू पित नाही, पितो क्वचित कधीतरी शॅम्पेन वगैरे, पण शक्यतो तो दारू पित नाही. दरवेळेला त्याला नेहमी असं दाखवतात की त्याला दारू देतात किंवा त्याला सिगार वगैरे देतात आणि तो नाही म्हणतो. त्याच वेळेला त्यांनी इतर पात्र अशी घेतलेली आहेत. कॅप्टन हॅडॉक तर पूर्ण वेळ दारुडा आणि सतत दारू प्यायल्याने त्याची काय अवस्था होते, त्याचं हसं होतं, हे होतं, ते होतं, ते त्यांनी दाखवलंय. त्याने त्याचं मूल्य रुजवलंय की दारू पिऊ नये, हे त्याने मुलांना शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. जे शेवटचं पुस्तक आहे पिकारोज, त्याच्यात तर कॅप्टन हॅडॉकला तो अशी गोळी घालतो कॅल्क्युलस की त्यानंतर त्याला दारू पिवत नाही. अच्छा. आणि मग त्या गोळीच्या आधारावर ते अख्ख्या फौजेला, रेबल फोर्स असते जनरल अल्काझारची, त्यांना ते सगळ्या गोळ्या पाजतात आणि मग त्यांची दारूची सवय सुटते आणि मग ते क्रांती करतात आणि मग उलथवून टाकतात सत्ता वगैरे असं. अरे बापरे. तर मुद्दा हा की मला माझी मूल्य रुजवायची आहेत, पण मूल्य हा गाभा वाटू नये, कथेला महत्व मिळायला हवं, त्याच्यात मला समतोल साधायचा. अच्छा. ते कधी लक्षात येतं. आता तू म्हणालास केतकरांचं, ते समाजशास्त्रज्ञ होते, त्यांनी कादंबरी म्हणून छान आहे म्हणालास तू ब्राह्मण कन्या, पण त्यांनी त्यांची मूल्य थोडक्यात हे असं असायला हवं, असे असायला हवं, असं असायला हवं. तर असं नाही वाटतं का मला की गोष्ट कमी आणि मूल्य शिक्षणाचा तास जास्त? बरोबर आहे. तो समतोल कसा साधावा तुला वाचक म्हणून त्या बाबतीत काय वाटतं? माझं ऑब्झर्वेशन त्यातलं असं आहे की अधिकाधिक वाचनाने तुम्हाला हे लक्षात येईल, ते भिंग तयार होतं वाचकाचं. लेखकाचं शेवटी काय आहे, लेखकाची मग लेखकाचं म्हणजे ती त्याची मर्यादा म्हणून. तुझी वाचक म्हणून अपेक्षा काय की चला मला या कथेतनं नवीन मूल्य नको, मूल्य सगळी जुनीच असतात म्हटलं तर, पण मूल्याबद्दलचं एक नवीन दृष्टी मिळाली, धन्यवाद, बरोबर आहे. हा, पण मग ते तू मला कसं दे, लेखकाकडनं तुझी अपेक्षा काय? विचार करायला पाहिजे याच्यावर. बेसिकली तुंबाडचे खोत नाही, गारंबीचा बापू ही जी कादंबरी आहे ना, ती लँडमार्क का होती त्यावेळेला, कारण त्याच्या आधीचे जे कादंबरीतले नायक आहेत ना, ते खूप ध्येयवादी नायक आहेत. मुख्यतः फडके खांडेकर हे खूप ध्येयवादी नायक दाखवले. गारंबीचा बापू हा लँडमार्क कशासाठी होता की तो ध्येयवादी नाहीये, तो माणसासारखा माणूस आहे, तो दारूही पितो, तो अफाट बापू असंच त्याचं नाव आहे कादंबरीतलं,
आणि तो लग्न त्याची आधीची बायको मरते, तो दुसऱ्या बाई बरोबर राहतो. ह्या सगळ्या म्हणजे जे अदरवाईज आपण अनैतिक गोष्टी म्हणून अशा तो सगळ्या करतो, पण तो स्वतः कर्तृत्ववान खूप आहे. आणि त्याचं कौतुक लोकांमध्ये होण्याचं कारण हेच होतं की आधी जे आम्ही ध्येयवादी आणि आदर्शवादी कॅरेक्टर्स वाचत होतो ना, तसे आम्ही नाहीये. आम्हाला तसं व्हायला आवडेल निश्चित, पण आम्ही तशी नाहीये. आम्ही आहोत कसे. सुपरमॅन पेक्षा बॅटमॅन लोकांना जास्त भावतो, कारण तो त्याच्यात कुठलीही सुपर शक्ती नाहीये, तो फक्त तो सगळ्या मानवी शक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा करतोय. त्यामुळे आरएमपीचा बापू लोकांना आवडण्याचं कारण हेच होतं की अरे हे जरा माणसातलं आहे बरं काय. त्याच्यातले दोष तुम्ही दाखवा. वास्तव प्रत्येकात कुठला ना कुठला तरी दोष असणार आणि त्या दोषातनं माणूस पुढे पुढे सरकत शिकत जातो, मोठा होतो, हे दाखवायला हवं. तर बेसिकली दारू पिणे, आता आपण ज्या नैतिक मूल्यांबद्दल बोलतोय ना, दारू पिणे हे अनैतिक नाहीये असं जर आपण गृहीत धरलं, एक मूल्य आपण हे जर गृहीत धरलं, तर आधीच्या कादंबऱ्यांनी ते प्रोपगेट करायचा प्रयत्न केला की दारू ही वाईट आहे. श्रीना पेंडसे असा प्रयत्न करू शकत होते कदाचित, किंवा केला असेल त्यांनी ह्या कादंबरीतनं, की दारू वाईट आहे हे मान्य आहे, पण त्याचा माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम होतोय का. तर हे आता मूल्य आपण ज्या आताच्या चौकटीत चर्चा करतोय ना, की समजा मूल्य मला त्याच्यातनं हवंय का, तर हा पेंडसेंचा प्रयत्न असू शकतो की सदोष माणसाकडनं सुद्धा मोठं कार्य करू शकतात. आणि ही सटल पद्धत जी आहे ना मांडायची, ते लेखकाचं वैशिष्ट्य आहे, लेखकाचं ते सगळ्यांना जमत नाही असं. बरोबर. कारण अगदी आता पण आपल्याकडे तक्रारी, विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांच्या किंवा मालिकांच्या बाबतीत ते जास्त होतं, पण आता ते बॉलिवूडमध्ये पण आपण पाहायला लागलोय की मी चित्रपटांबद्दल बोलतोय, कारण पुस्तकं आपली तक्रार आहे ना, आपल्याला मिळतच नाहीत. अगदी पुस्तकांमध्ये सुद्धा ते आहे खरं तर. आता यंग अडल्ट मध्ये मला वाटतं ते जास्त वाढतंय की ऑन द नोज, स्पून फिडिंग, बघा हे छान आहे, असं वागा, हे चांगलं आहे, हे करण्याचा प्रयत्न जास्त दिसतो, किंवा स्वतःची मूल्य जरा जास्तच रुजवण्याचा प्रयत्न दिसतो. ते जितकं सटल ठेवता येईल तितकं ते चांगलं, त्याचा परिणाम जास्त होईल असं माझं मत. परिणाम जास्त होतो. मुळात तो हे मूल्य मला रुजवायचंय म्हणून मी कादंबरी लिहिली आहे, हे इतकं उघड असता कामा नये, कोणी येणार. बरोबर. मगाशी आपण सावरकरांविषयी बोलत होतो. माझी जन्मठेप त्या पुस्तकाचाही उल्लेख झाला. कॅमेराच्या मागे आपण अलेक्झांडर सोल्जनित्झन बद्दल सुद्धा थोडंसं बोललो. विक्टर फ्रँकलचं मॅन सर्च फॉर मीनिंग हे सुद्धा मी अलीकडे त्याचा अर्धा भाग मी वाचलाय. लोगोथेरपीचा वाचला नाही, पण त्याचे जूट छळछावणीमध्ये त्याच्यावर जे अत्याचार झाले, त्याला जो अनुभव आला, त्या सगळ्याचं कथन मी वाचलंय. त्यावरनं मला एक वाटायला लागलं की माणसाला एका चौकटीत बंद केलं आणि जितकी ती चौकट संकुचित होत जाते, तितकं त्या माणसाला स्वतःच्या स्वातंत्र्याची, स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची जास्त जाणीव होत जाते. जाणीव अशा अर्थी की महत्व कळतं हा भाग वेगळा, पण त्याची जाणीवही व्हायला. बरोबर आहे. एक कोणीतरी बॉक्सर होता अमेरिकेत, ज्याच्यावर खुनाचा आरोप झाला आणि त्याला काहीतरी 20 का 22 वर्ष वाटतं तो तुरुंगात होता. आणि तो जेव्हा निर्दोष सुटला तेव्हा त्याला विचारलं, एकतर तो पहिलं हे होतं त्याचं की मला माहिती मी केलं नाहीये, त्यामुळे तुम्ही मला बंदीवान नाही करू शकत, तुम्ही मला तुरुंगात टाकाल ठीक आहे, पण मी बंदी नाहीये. बाहेर पडल्यानंतर त्याला विचारलं की मग तुझी एवढी वर्ष वाया गेली, भरपाई मागणार का तू? म्हणाला मी जर भरपाई मागितली तर ह्याचा अर्थ तुम्ही माझं नुकसान केलंय हे मी मान्य केलंय, माझं नुकसान झालं नाही, मी मस्त जगलोय, मी माझ्या पद्धतीने जगलोय. असं. शॉशँक रिडेम्पशन काय आहे? शॉशँक रिडेम्पशन ते आठवतं अशा वेळेला. मग सावरकर हे विक्टर फ्रँकल, म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलंय कसं, विक्टर फ्रँकलनी मॅन सर्च फॉर मिनिंग मध्ये म्हटलंय की त्यांनी एक पाहिलं की जी माणसं धार्मिक होती किंवा ज्यांना स्वतःच्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटत होतं, असं फार त्यांना खूप आतून वाटत होतं, त्या माणसाचा निभाव चांगला, त्या लोकांचा निभाव जास्त लागायचा. आणि ज्यांचा या सगळ्यांवरनं विश्वास उडालेला होता, जे जास्त बौद्धिक विचारांचे वगैरे होते, त्यांनी लवकर हार मानली.
कारण त्यांना मुळातच आयुष्य निरर्थक आहे, जगायचं म्हणून जगायचं, हम्म, अनुभव हम्म. घेण्यासाठी जगायचं, आणि हा अनुभव मला नको, यापेक्षा मी मेलेला बरा. हम्म. ते लवकर हार मानायचे, हे त्याच्यात त्यांनी दाखवलं. पण तो त्या पुस्तकाचा रोख वेगळा झाला. मला जो विचारायचा आहे तो असा, की चौकट बांधून घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्याचं महत्व सुद्धा जास्त कळतं, आणि आपण किती प्रत्यक्षात आपल्याला वाटतं त्यापेक्षा हो. स्वतंत्र असू शकतो हे सुद्धा कळतं. बरोबर आहे. त्या बाबतीत तुला आलेला अनुभव कसा आहे? म्हणजे प्रत्यक्ष फॉर द आयुष्यात. रेकॉर्ड मी कधी जेलमध्ये नव्हतो. नाही, जेलचा संबंध नाही. आता पण नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. एक लेखक होता जो ज्याने स्वतःच्या नोकराला एक सूचना देऊन ठेवली होती, की अगदी गार ढोण खोलीत तो मला वाटतं सकाळी उठल्यानंतर त्या नोकराला सूचना होती की हा झोपलेला असताना याचे कपडे काढून टाकायचे सगळे. अच्छा. आणि खोलीत त्याला बंद करायचं, शेकोटी बिकोटी काय नाही, गार. आणि जोवर तो काहीतरी 60 पानं का 100 पानं, 60 पानं कदाचित, ती जोवर त्याची लिहून होत नाहीत, अच्छा, तोवर त्याला कपडे द्यायचे नाहीत. बापरे. तो त्या गार खोलीत बसून त्यांनी लिहित अरे. राहायचं. एक ती समज की जर मी स्वतःला ठराविक चौकटीत बांधून घेतलं तर मग मला झक मारून मला हवं ते करावं लागतं. आता ते गुलागार की पिलागू मध्ये मला वाटतं हे की तू इतका वेळ रिकामा मिळाल्याने त्याला विचार करायला वेळ मिळाला ना. सावरकरांनी कविता रचल्या आणि तू ते पुस्तक रचलं. मग आपण स्वतःला अशा चौकटीत जास्तीत जास्त मुद्दामून बांधून घ्यायला हवं का? यापासून तुला काय, मला त्यापासून हे मिळतं की काही बंधनं आपण स्वतःला घालून घ्यायला हवीत. डेफिनेटली घालून घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुला कसं वाटतं? डेफिनेटली ही अशी बंधनं पाहिजेतच. त्याच्याशिवाय कॉन्सन्ट्रेशनही वाढत नाही, त्याच्याशिवाय एक गोष्ट विधायक होते नाही. म्हणजे आता हे तुरुंगात जे लिटरेचर तयार झाले ना, ज्याच्याबद्दल आपण म्हणतोय ना, त्याच्यात आधी जे विषयावर बोलत होतो ना आपण, की त्याच्यात तो प्रामाणिकपणा आहे. गुलागमध्ये पण आहे, जन्मठेपमध्ये पण आहे. अण्णाभाऊ साठ्यांच्या काही कथा आहेत, तुरुंगातले दिवस. मला नेमकं कथा संग्रहाचं नाव नाही आठवते, पण ह्या संदर्भातलं काहीतरी ते आहे. पण त्याला तुरुंग न म्हणता आपण अशा प्रकारचे बंधनं काहीतरी डेफिनेटली घालून घेतली पाहिजेत. त्याच्याशिवाय नाही होणार. त्याच्याशिवाय वाचनही होणार नाही. हो, त्याच्याशिवाय चांगलं वाचनही होणार नाही. म्हणजे मी तर आता पद्धत काय करतो माहिती का, हे मोबाईलचे कंटिन्यू नोटिफिकेशन जे सुरू असतात ना, आपल्याला माहिती नाही आपण कुठल्या कुठल्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवले. सरळ मी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकतो आणि स्टॉपवॉच सुरू करतो. आणि ती मी लावून घेतलेली सवय आहे की किमान 1.5 तास स्टॉपवॉचवर जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हालायचं नाही. पण तुझं सतत स्टॉपवॉचकडे लक्ष जातं स्टॉपवॉचकडे सतत लक्ष जातं. म्हणजे असं वाटतं की मी खूप 2 तास झाले वाचतोय, पण 50 मिनिटं झाली आहेत. हे तर होतं. मग गजर का नाही, एक उपाय म्हणून गजर 1.5 तासाचा गजर टायमर का नाही लावला? नाही, म्हणजे मी ती स्टॉपवॉचची पद्धत लावून घेतली, त्यामुळं त्यात तुझं काम होतं. त्यात होतं माझं. कारण मला पहिला प्रश्न तो पडला की अरे माझं मग लक्ष जातं किती झाली का वेळ, मग ती एकाग्रता भंग नाही का? नाही, म्हणजे मला तसा एकाग्रतेच्या बाबतीत अनुभव नाही आला. कारण अदरवाईज खूप आपण आपले डिस्ट्रॅक्शन बंद केलेले. हो, नाही ती फक्त एकच डिस्ट्रॅक्शन, ती एक छोटी आहे त्या दृष्टीने, जे फक्त नुसतं बघायचं आणि परत यायचं. पण ह्यानी खूप फायदा होतो. म्हणजे हे सगळं इंटरनेट बंद करणे, घराची बेल शक्यतो बंद करणे. अच्छा. म्हणजे पण मग आता हे स्वातंत्र्य फोन फ्लाईट मोडवर टाकायचं सुद्धा, बेल बंद करण्याचं सुद्धा, ते लोकांकडे असायला हवं. बरोबर आहे. तुम्ही 1.5 तासाचा ठेवू नका, मग तासाभराचा ठेवा, 20 मिनिटाचा ठेवा. बरोबर. कारण कधी कधी आता माणसं जर स्वतःच्या आई वडिलांपासून लांब राहत असतील, वेगळ्या शहरात राहत असतील, तर ते एक वाटू शकतं. आणि आई वडील म्हातारे आहेत म्हणून, बरोबर गावातले, बरोबर नाही मी कधी टाकू नाही शकत. पण किमान एवढं करू शकतो माणूस की नेट बंद करून ठेवा. त्यानेच कितीतरी खूप गोष्टी डिस्ट्रॅक्शन कमी होऊ शकतात. ते एक प्रकारचं बंधन झालं जे आपण स्वतःला घालून घ्यायला. एक वाचक म्हणून जर वाचन वाढवायचं असेल तर बंधनं घालायलाच पाहिजे. वयानुसार आपल्या आवडी बदलत जातात. आता मगाशी आपण बालसाहित्याबद्दल बोलत होतो. तू बालसाहित्य तुझं वाचन वाचलंच नाहीस, कारण तू मुळात नंतर वाचायला सुरुवात केलीस. पण जसं वय वाढत जातं, जेव्हा तू 11वीत सुरुवात केलीस तेव्हा आणि आत्ता आणि मधल्या टप्प्यांमध्ये आवडीनिवडी बदलत गेल्या असतील. गोष्टी वाचून किंवा वैचारिक वाचून कशा प्रकारचा तुला फायदा झालेला जाणवलाय वेगवेगळ्या टप्प्यांवर, माणूस म्हणून तुझी जडणघडण होण्यासाठी? सगळ्यात इंटरेस्टिंग ना,
छोट्या ह्याच्यापासून सुरुवात करू. मी सगळ्यात पहिलं जे पुस्तक वाचलं ते सावरकरांचं चरित्र होतं, धनंजय कीरांनी लिहिलेलं. अच्छा. त्यावेळेला मी होतो 11वीत. त्यावेळेला मला रेफरन्सही माहिती नव्हते. पहिलं पुस्तक होतं, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ मला माहिती नाही. मला ह्याच्यातले कॅरेक्टर फक्त नावं, सुभाषचंद्र बोस, गांधी नावं माहिती आहेत, पण अदरवाईज मला प्लॉट काही माहिती नाही. पण ते पुस्तक नंतर मी 3 वेळेला वाचलं. 3 वेळेला मला लक्षात आलं की माझा बाकीचं वाचन झालेलं असल्यामुळं मला त्यातला कॉन्टेक्स्ट लक्षात आला, मला त्याचं त्यावेळेचं महत्त्व लक्षात आलं. पतित पावन मंदिर पहिल्यांदा ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला मला लक्षात नाही आलं की मंदिर उघड करून देण्यात काय म्हणजे याच्यात हे आहे. पण ज्या वेळेला आंबेडकरांचं हे साहित्य वाचलं त्यावेळेला लक्षात आलं की ही भारतभरची आणि खूप मोठी गोष्ट आहे. मग तुमच्या अदरवाईज तुमच्या आसपासच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, मी आपला जी पिढी आहे ना त्याला सगळ्यात डिफायनिंग काळ आहे या 2014 पासून सुरू झालेला. त्यावेळेला पूर्ण शिफ्ट बदलला एकूणच समाज रचनेचा, राजकारणाचा. आपण राजकारणावर नको बोलायला, पण अदरवाईज हा शिफ्ट बदललेला आहे भरपूर. त्याच्या आधी वाचलेलं जे साहित्य आहे ना त्याचे कॉन्टेक्स्ट किंवा त्याच्यातलं महत्त्व, त्याच्यातला प्रॉपागंडा सुद्धा आता लक्षात येईल, कारण आता हा काळ बदललेला आहे. वेगळ्या काळात आपल्याला अजूनही भिंग कळतात. एक्झॅक्टली. त्यामुळं वाचन तर हळूहळू प्रगल्भ होत असते, खूप नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे त्यात एक समाज माध्यमांचं सुद्धा मला मोठं काम वाटतं, कारण पूर्वी 4 डोकी होती हो, जी न्यूज चॅनलवर यायची आणि काय बरोबर काय चुकीचं आपल्याला सांगायची, आणि आपल्याला तेव्हा वाटायचं की यांचा अभ्यास आहे. हो, ते समाज माध्यमांवर जेव्हा त्यांनी स्वतःची सगळी स्वतःच्याच हाताने ही बघा ही माझी Absolutely. लायकी आहे हे दाखवायला Absolutely. सुरुवात केली, ऍब्सोल्युटली. तेव्हा ते आपल्याला कळलं. तू तुझा मुद्दा पण बरोबर. मी काय सांगत होतो बरं. सर हा, तर बेसिकली वाचन हळूहळू प्रगल्भ होत जातं. ती खूप नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयाचं वाचन सुरू करा. म्हणजे आपण अगदी म्हणलं तसं रहस्य, कविता, कथा, कादंबऱ्या, ललित म्हणजे बाकीचं, किंवा रिसर्च, संशोधनात्मक साहित्य, तुमचं साहित्य वाचन हळूहळू प्रगल्भ होत जातं. ही खूप नॅचरल प्रोसेस आहे. पण तुमचे कॉन्टेक्स्ट तुमचे सुद्धा बदलत असतात. वपूंच्या कथा वाचताना 11वीतला जर मुलगा वपूंची कथा वाचत असेल आणि जर लग्न झालेला माणूस वपूंची कथा वाचत असेल तर तुम्हाला तो फरक जाणवणार आहे, खूप स्वाभाविकपणे जाणवणार आहे. 11वीत तुम्हाला कॉन्टेक्स्ट नाही कळणार. 11वीत जेवढा हसण्याचा भाग आहे तेवढा तो हसून घेशील. म्हणजे मला हे खूप लक्षात कधी आलं माहिती, असं डिस्टिंक्टिव्ह लक्षात कधी आलं माहिती का, मी पुलंचं साहित्य पाठ केले 2री-3री पासून. पण त्यावेळेला मी हसत कशावरनं होतो आणि आज मी कशावरनं हसतोय, किंवा आज डोळ्यातून पाणी कशावरनं येतं. म्हणजे रावसाहेबांचं ते शेवटचे 3 मिनिटं हे आज मला असं वाटतं की अरे हे आहे. पण पूर्वी मी शेव्यांवरनं हसत होतो. हे साहित्य त्याचे पण आपले कॉन्टेक्स्ट बदललेले आहेत. म्हैस जेव्हा मी पूर्वी वाचून हसत होतो, वाचून किंवा ऐकून त्यांची भाषणं, तेव्हा मी हसत होतो, अरे मजा, केरसुणी नाकाला अशी हे करते, वा वा मजा. आणि आता ते जेव्हा मी ट्रेनमधनं प्रवास करून इतक्या लोकांचे रील्स सोसलेले आहेत, त्यामुळे आपण असं ते वास्तव प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी किती वाईट असेल याची कल्पना येते. आणि हसावं का यावर मी नक्की? Exactly. असा प्रश्न पडतो. एक्झॅक्टली. लोक तिकडे बसून हसलेले असतात, पण प्रश्न पडतो की अवघडून हसणारे किती आहेत, हा प्रश्न जेव्हा पडतो. तर ते आपले कॉन्टेक्स्ट बदलतात. म्हणजे आपण जसे आपण अनुभव घेत चाललोय किंवा वाचत चाललोय. तुझं भिंगच बदलणारी पुस्तकं कोणती होती, किंवा तुझी दृष्टी बदलणारी, भिंग सारखं म्हणते? दृष्टी बदलणारी पुस्तकं म्हणजे 2-3 आहेत. नरहर कुरुंदकर सगळं. त्याच्यानंतर आपण जे मुख्यतः मराठी भाषा आणि साहित्याबद्दल बोलत होतो ना, त्याच्यामध्ये 2-3 आहेत. दुर्गा भागवतांचं साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदावरनं केलेलं भाषण आहे ना, फारच अफलातून भाषण आहे, फारच अफलातून भाषण आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली दुर्गाबाईंनी हे सांगितलंय की तुमच्याकडे व्हॅल्यू ॲडिशन करण्यासारखं जर काही असेल तरच लिहा, तुम्ही नाही लिहिलं तर कोणाचे काही नुकसान होत नाही. लिहा हवं तर, पण मी त्यांनी काय म्हटलंय माहिती नाही, पण त्यावर मी म्हणेन की लिहायचं तर लिहा, जगाला दाखवायची काय नाही. हा मुद्दा मेपुरेगेंच्या लिखाणात आहे की तुम्ही लिहा. मेपुरेगे नावाचे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. अच्छा. खूप जबरदस्त माणूस. वाईच्या प्राज्ञपाठ शाळेमध्ये होते बरेच वर्ष. तर त्यांनी हे लिहिलंय की तुम्ही लिहायला काय अडचण नाही, ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे, हा टास्क आहे. पण कुरुंदकर, दुर्गाबाईंचं भाषण, त्याच्यानंतर शशी थरूरची 2-3 पुस्तकं, गुरुचरण दास, इंडिया अनबाउंड पण, आणि इंडिया ग्रोज ॲट नाईट, हे त्यावेळेला लिहिलेले, ज्या वेळेला अजून स्टार्टअप कल्चर भारतामध्ये असं एस्टॅब्लिश झालेलं नव्हतं.
त्याच्याबद्दल फार फॅसिनेशन नाहीये. त्यावेळेला लिहिलेल्या ह्या सगळ्या स्टार्टअपच्याच गोष्टी आहेत त्या, इंडिया ग्रोज ॲट नाईटमध्ये पण ते अशी. पण हे एका अर्थी पाहिलं तर तुझा समाजाकडे पाहणारा चष्मा बदलणारी पुस्तक आहे. हो. वैयक्तिक तुला अरेच्या मी इतकी वर्ष असा होतो, आता मला कळलं. वैयक्तिक मध्ये म्हणशील ना तर खरं माझ्यावर कुरूंदकरांचाच प्रभाव जास्ती आहे. म्हणजे वैयक्तिक नैतिक मूल्य सुद्धा आपण बघतो कसा समाजाकडे, म्हणजे जगण्याकडे आपण पाहतो कसं, त्या जगण्याकडे पाहण्याच्या ह्याच्यातला एक कप्पा आहे सामाजिक विषय आहे, एक कप्पा आहे राजकारण आहे, एक कप्पा आहे वैवाहिक आयुष्य म्हणजे वैयक्तिक नैतिक मूल्य. बेसिकली तुम्ही कुठल्या नजरेने पाहताय ना ह्याचा तो डॉक्टर आहे डोळ्याचा. माझं तर असं म्हणणं आहे की कुरूंदकर हा डोळ्याचा डॉक्टर आहे, तुमची दृष्टी सुधारतो. एक एक रंग तुला मिळत जातो. हो हो, ऍब्सोल्युटली. बेसिकली विचार कसा करायचा, मग तो पहिला फिल्टर आहे विचार कसा करायचा, त्याच्यातनं पुढचे तुमचे विचार सगळे. कुरूंदकरांचं कुठलं सगळ्यात जास्त? कुरूंदकरांचं मनुस्मृती, कुरूंदकरांचं जागर सगळ्यात महत्वाचे. त्याच्यानंतर आकलन, मागोवा, रूपवेध, रंगशाळा सुद्धा. मला रंगशाळा खूप आवडतं. ते नाट्यशास्त्रावरचं आहे आणि नाट्यशास्त्रावर त्यांचे 4 व्याख्यानं झाली ते त्याच्यावरचं पुस्तक आहे. काय त्यातलं सगळ्यात जास्त आवडतं? बेसिकली तुम्ही इंडॉलॉजीकडे कसं पाहताय, तुम्ही संस्कृत साहित्य जे आहे आपलं प्राचीन संस्कृत साहित्य त्याच्याकडे पाहताय कसं, ते तयार होण्याच्या प्रक्रियेतल्या ती तयार होण्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आजच्या समाजावर आणि नाटकावर कसं आहे, असा तो एवढा सगळा पट त्यांनी मांडलाय त्याच्यात. त्याने तुझ्यावर आता त्या किंवा रंगशाळाचा वैयक्तिक माझ्यावर परिणाम नाहीये. रंगशाळा म्हणजे वैयक्तिक परिणाम आहे मनुस्मृती जागर. तो कसा आला? कारण बेसिकली काय आहे, ह्याच्यातलं एक उदाहरण म्हणून सांगतो. मनुस्मृती कुरूंदकरांनी लिहिलेली पुन्हा एकदा. येस. मनुस्मृती काय आहे म्हणजे तरी पण मी पुन्हा उल्लेख केला मुद्दा. सगळ्यात महत्वाचं काय होतं याच्यातलं की मनुस्मृती या ग्रंथाला विरोध सगळ्यांचाच आहे. विरोध सगळ्यांचाच आहे. कोणीच असं म्हणत नाही की त्यातलं जे विचार आहे किंवा जातीयता आहे किंवा अस्पृश्यता आहे ती न्यायी आहे असं कोणीच म्हणत नाही. 5000 वर्षापूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीबद्दल सगळ्यांचाच राग आहे. 5000 वर्षांपूर्वी होती का? 2000 म्हणजे जे काही त्याचं प्राचीन काळी लिहिलेल्या मनुस्मृतीबद्दल कोणीच असं म्हणत नाही की ती तशीच्या तशी आज लागू करा. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं कारण मुख्य काय आहे तर आंबेडकर ज्या काळात मनुस्मृती जाळत होते त्या काळात मनुस्मृतीची अशी काही भाष्य निर्माण झाली की जी म्हणतात की आ प्रकारचा आम्हाला समाज व्यवस्था पाहिजे. त्याआधी ती तितकी लोकांमध्ये बेसिकली काय आहे, आज आता आपण प्रबोधनाच्या परंपरेनंतर 250 वर्ष पुढे आल्यानंतर पुन्हा हे जर म्हणणारी लोक असतील की आज सुद्धा आम्हाला तीच अस्पृश्यता पाहिजे, आज सुद्धा आम्हाला तीच जातीयता पाहिजे, तर हे धोकादायक आहे. त्यामुळे मनुस्मृती जाळायची. ज्याची सुरुवात होते ह्या आज सुद्धा जी भाष्य लोक करतात त्याची सुरुवात कुठनं होते तर त्यासाठी ते मनुस्मृती जाळणं हा रूपकात्मक आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणजे आता बोलायची वेगळी गरज नाही. पण ही जी विचार करायची पद्धत आहे ना मुळातली, ती इतकी तार्किकता त्याच्यामध्ये आहे, इतका त्याच्यामध्ये व्यासंग आहे. मला या गोष्टींचं आकर्षण वैयक्तिक खूप आहे. मनुस्मृती जाळण्याच्या प्रसंगाबद्दल मला तितके तपशील माहिती नाही आहेत. मी एक त्याची आवृत्ती अशी ऐकली की आंबेडकरांनी अख्खी मनुस्मृती नाही जाळली, त्यांनी वाचली, जे चांगलं आहे ते ठेवलं, जे नाही ते जाळलं, असं केलं. माझं बेसिकली मलाही फार तपशील त्यातली माहिती किंवा आता त्या तपशिलांवर आता बोलण्यात मला हे नाहीये. मुद्दा त्यातला असा आहे की ती जी विचार करण्याची पद्धत आहे ना, तिची मांडणीची पद्धत आहे ना, आणि त्याच्यामध्ये समाजाबद्दलचा जिव्हाळा पण आहे. आणि त्या समाज म्हणजे सगळा समाज, म्हणजे फक्त दलित नाही आणि असा नाही, तो सगळ्या समाजाबद्दलचा जो जिव्हाळा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये अशा एका पुरुषाबद्दलचं निवेदन आहे की जो राष्ट्रपुरुष आहे, ज्याला आज आपण खूप सहज दलितांचा नेता म्हणतोय किंवा त्याला आज जातीवादी म्हणायची पद्धत पडलेली आहे. पण हे सगळं तो स्वतः लिहिणारा लेखक ब्राह्मण आहे, नरहर कुरूंदकर. म्हणजे हे सगळं ते त्याच्यातनं जे तो तपशील म्हणजे प्रासंगिक लिखाण आहे ते खूप. ते एका मनुस्मृती दहनावरच्या कुरूंदकरांच्या व्याख्यानाचा, म्हणजे मनुस्मृती दहन हा त्याचा विषय आहे, पण त्याच्यातनं जे उभं राहतं ना कुरूंदकरांचं, ते त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. त्यामुळे तुला तुझ्या डोक्यात आधी तुझी दृष्टी कशी होती आणि नंतरची कशी झाली? म्हणजे आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो त्याचे काही प्रेजुडायझेस असतात, ते किती सहजपणे मोडून, म्हणजे माझे पडले पण
ही जी सुरुवात होते ना, हा. म्हणजे आपण एका कुटुंबात आलेलो असतो, त्याची नैतिक मूल्य घेऊन आपण वावरत असतो, ती किती सहजपणे गळून पडली पाहिजेत. पुरुष असेल तर स्त्रीबद्दलची मतं, स्त्री असेल तर पुरुषाबद्दलची मतं, ह्याचे जे प्रेजुडायसेस आहेत ते सुद्धा किती सहज गळून पडले पाहिजेत. तर ह्याची पहिली पायरी मनुस्मृती निश्चित आहे ह्या सगळ्या ह्याची. तुम्हाला समाजामध्ये वावरायचं आहे ना, म्हणजे मला समाजात काम करायचं आहे उदाहरणार्थ, तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत तुमच्या आयुष्यात. तुम्ही तुमच्या मनातले प्रेजुडायसेस, ते जातीबद्दलचे असतील, लिंगाबद्दलचे असतील, धर्माबद्दलचे असतील, ते घेऊन तुम्ही समाजामध्ये वावरू नाही शकत. किंवा एकंदर समाजाविषयीचे सुद्धा, एकंदर समाजाचे सुद्धा. की अरे आपले लोक ना असंच असतात. नाही, तसं करून नाही होत. आणि हे सगळं ते म्हणजे हे आधीचं कुरुंकर वाचलेलं असल्यामुळं ना, मला त्या 3 व्याख्यानांमधून हे लक्षात आलं की नाही, कुरुंकरांना हे सगळं त्याच्यातनं कन्व्हे करायचं आहे. हा. कुरुंकरांना फक्त ते भाष्य त्यांचा होतं. रोख तुला हा. माहिती होता. येस. सगळीच पुस्तकं चांगली नसतात. हो. काही आपण अर्धवट सोडून देतो, पण मग अपराधासारखं वाटतं. पण वेळही फुकट जायला नको असतो. ज्याचं त्याचं आहे ठीक आहे, पण तरी अशा वेळेला तिथे समतोल कसा साधतोस, काय करतोस? जर तुला वाटत नसेल की हे पुस्तक मी वाचते एवढं काय खास वाटत नाही, पण मी कौतुक ऐकलंय का, तर तू पूर्ण करतोस का? नाही, म्हणजे डेफिनेटली नाही. कौतुक आहे म्हणून तर मी ते त्या ह्याच्यात कधी पडलेलो किंवा नाही. तुझ्या विश्वासातला माणूस आहे आणि त्याने तुला सांगितलंय की तरी पण नाही. म्हणजे बेसिकली काय आहे ना, एखादं पुस्तक हे असं ती काय अचिव्हमेंट नाहीये माझ्यासाठी. मला ऑब्जेक्टिव्ह काय आहे याच्यातलं, माझा उद्देश काय आहे, की मला माझ्या विचाराला स्पष्टता येते का, मला व्यवस्थित आर्टिक्युलेशन जमतंय का, आणि मग माझं म्हणजे उदाहरणार्थ एखादा माझ्या अभ्यासाचा विषय नसेल सुद्धा, पण त्याच्या मांडणीत सुसंगत आहे, रेफरन्सेस चांगले वापरले, तर मी ते वाचीन सुद्धा. पण अदरवाईज ते माझ्यासाठी काय असं ऑब्जेक्टिव्ह नाहीये की म्हणजे एक पुस्तक संपणं हे एक असं लँडमार्क की बाबा हे एक वाचून माझी वर्षाला एवढी पुस्तकं झाली, असं अजिबातच नाही. त्यामुळं त्या पुस्तकातली मला वाटलं तो एकच लेख चांगला आहे, तो वाचला, किंवा कंटाळवाणं वाटलं तरी ठेवून, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच ते असं बर्डन मानायचं कारण नाही असं माझं मत आहे की एक पुस्तक आपलं अपराधी वाटायची काही अजिबातच गरज नाही. आपण पॉडकास्टच्या बाबतीत पूर्ण बघत नाही, त्याचा आपल्याला कधी गिल्ट येत नाही. ते मी म्हणणार होतो की युट्यूब व्हिडिओ आपण एखादा लावला आणि आपल्याला कंटाळा आला तर आपण ते सोडून देतो. कारण मुळात युट्यूब व्हिडिओ म्हण, पॉडकास्ट म्हण, या सगळ्याला जरी बाजारात भाव असला हे करण्याला, तरी ते कन्झ्युम करण्याला भाव नाहीये. म्हणजे त्याला ग्लॅमर नाही, त्याला असं आपण असं वर नेऊन ठेवलेलं नाही. जे पुस्तक वाचतो तो हे मोठं होतं ना. मुळात ती उथळ प्रेरणा एक ठरते ना, की अरे तू म्हणालास तसं लोकांना वाटलं पाहिजे मी पुस्तकं वाचतो. तर भले मग उथळ प्रेरणेतनं चालू झालेलं असलं तरी सुद्धा दाखवायला म्हणून ते पुस्तक पूर्ण करायची काही गरज नाही. अजिबातच नाही. मग मुळात वाचन का करावं? म्हणजे आता ह्या ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या ना, एक तर तुमची दृष्टी व्यापक होते, त्याने तुम्हाला 2 गोष्टी नवीन कळतात, तुम्हाला शेवटी ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे अल्टिमेटली हे सगळ्या गोष्टी सुपरफिशियल आहेत त्या मानाने, की तुमची शब्दसंख्या वाढेल, शब्दसंग्रह वाढेल, तुमच्या विचाराला स्पष्टता येईल. अनेक माणसं अशी आहेत की जे आधी अजिबात न वाचता सुद्धा तशी आयुष्यात खूप प्रोफाउंड आहेत, समंजस आहेत. त्यामुळं ह्या गोष्टीच अशा, पण ती आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या तुम्ही नवीन विश्वात जाताय, एखाद्या माणसाच्या म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला फॅसिनेटिंग वाटत आहेत, त्यामुळं समाधानाची आनंदाची बाब. अदरवाईज ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या खूप म्हणजे बाय प्रोडक्ट आहेत त्याच्यातले. तू म्हणालास ना आता की अशी अनेक माणसं आहेत जी त्यांचं वाचन खूप कमी आहे पण तरी ती प्रगल्भ आहेत. त्यावरनं मला हे सुचलं की म्हणजे मला आधीपासूनच ते वाटतं, पण मला आठवलं की पुस्तक हा अनुभवांचा शॉर्टकट आहे. आणि म्हणून कदाचित तू मगाशी म्हणाला असते की जो लिहितोय पुस्तक त्याने त्याच्या अनुभवांच्या बळावरती लिहायला हवं. कारण नाहीतर ती फसवणूक, मग असा विचार केल्यावरती फसवणूक वाटू शकते. बरोबर आहे. 11वीत पुस्तकं वाचायला सुरुवात केलीस. पुस्तक वाचायला घेण्यापूर्वीचा तू आणि आत्ताचा तू, नाही आत्ताचा नाही, चल तू 11वी-12वीतला तू एकदम इमिजिएट, तू सुरुवात उथळ प्रेरणेतून केलीस आणि अजूनही तुला ती मधनं खुणावते. पण मग तो फरक, किंवा मध्ये कधीतरी तुझंही कदाचित होत असेल की अरे
एवढे महिने माझं काहीच वाचन झालं. हो. तर त्या अवस्थेतला तू आणि पुस्तक वाचत असतानाचा तुला किती फरक जाणवतो? अच्छा. एक असं म्हणू शकतो बरं का, म्हणजे आता हे बघ, आता ठेवायचं का नाही मला ह्याच्यात काही फार असं दम वाटत नाही. पूर्वी जे जगत होतो ना आपण, म्हणजे वाचायच्या आधीचे काही आयुष्यात चाललेलं होतं ना हळूवार, त्याच्यात असं काही फार डोळसपणा नव्हता. आता असं वाटतं की आपण एखादी कृती करतो, एखादा विचार मांडतो, एखादी गोष्ट लिहितो, त्याच्या मागे काहीतरी आहे बाबा, आता अर्थ आहे त्याला काहीतरी. पूर्वी ते खूपच आपण सुपरफिशियल गोष्टी करत होतो, वागत होतो. त्या कमी महत्वाच्या आहेत आणि हे जास्ती महत्वाचं आहे. असं करायचं का? कारण ती निरागसता आहे ना, म्हणजे वागण्यातली, तोही बेसिक ह्युमन एलिमेंटच आहे. आता तुमच्या ह्या सगळ्या वाचनामुळे जर निरागसपणा कमी झाला असेल तर ती गोष्ट चांगली म्हणायची का आधीची गोष्ट चांगली म्हणायची? निरागस हा फार छान शब्द आहे. एक्झॅक्टली. मग मला त्यामुळं तू शब्द बदललास तर ते त्याबद्दलचं मत बदलू शकतं ना. हा भोळसटपणा आहे म्हणून म्हणाला समजा. भोळसटपणा सुद्धा म्हणजे माझं काय म्हणणं आहे की निरागस हा गोड शब्द आहे ना, तू लहान मुलांसाठी वापरतो तसा. म्हणून म्हटलं तू चांगली म्हणायची का म्हणते. जर मी भोळसटपणा म्हटलं तर मग विचार बदलेल का? नाही बदलणार. कारण ते अजाणतेपणाने वागणं आहे. ते तुमचं अगदी बेसिक नेचर आहे. मग त्या अर्थाने आता तुमच्यावरती विविध प्रकारची पुटं चढलेली आहेत. आता पुटं सुद्धा म्हणायचं का त्याला तुमचं एलिव्हेशन झालं म्हणायचं? अच्छा. कारण आपल्याला वाटतं आपल्याला दृष्टी मिळाली, पण मग प्रत्यक्षात आपल्या मनात काय पेरलं गेलं ते चांगलं आहे नाही एक्झॅक्टली माहित नाही. त्यामुळे मग ते कुठलेही अशा प्रकारचे फिल्टर्स नसताना वागणं आपलं होतं. ते जास्ती चांगलं म्हणायचं का आताचं चांगलं म्हणायचं? त्यामुळं असा मला फार फरक ह्या अर्थाने वाटतो की आता त्याच्या आपल्या शब्दाला काहीतरी किंमत आहे बाबा, किंवा आपण म्हणू शकतो की हा फरक पडलाय. पण अदरवाईज तसा काही फरक नाही वाटत. तसा मग ते जस्ट आयुष्याच्या ओघात जे बदल झाले ते झाले. बेसिकली काय आहे, तुम्हाला जे आता वाटतंय की आपल्याला कॉन्टेक्स्ट मिळालेत गोष्टींना, ते तसेही तुम्हाला आयुष्य हळूहळू देणारच आहे. स्वतःच्या आयुष्याकडे एका तिराहिताची गोष्ट म्हणून पाहायला शिकायला मिळतं का यात? की ते पुस्तक वाचलं नाहीस तरी सुद्धा? नाही, मला ते म्हणजे आता मी वाचलं म्हणून, म्हणजे ते जे 2 मार्ग एकच तो त्याच्यातला तर ते होतं, पण ते आपण स्वतःकडे पाहायला लागतो. मग यात पुन्हा सावरकरांकडे येतो, माझी जन्मठेप, की जर मी हे सगळं सांगण्यासारखीच भोगलं तर हा अभिनय होता का, अशी त्यांची सुरुवातीची आहे ना. मग आपण जगतोय त्यातलं खरं किती आणि अभिनय किती, की आपण स्वतःला सांगत असलेली गोष्ट आहे ती, हे वाटतं. नाही, मी माझं म्हणलं तसं की माझ्या प्रेरणेमध्ये तो उथळपणा आहेच, बेसिकच आहे, जाणीव असल्यामुळे. त्यामुळं आता स्वतःलाच कसं म्हणायचं की तू नाटकं करतोय. माझं हे क्लिअर आहे की मी वाचतोय ह्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे की मला दाखवता येतं, मला म्हणता येतं, त्याला फेसबुकवर लाईक पण चांगले मिळतात आणि माझं वाचून पण होतं. म्हणजे मी हे नाही करणार की फेसबुकवर दाखवायचं म्हणून न वाचलेलं पुस्तक मी फोटो काढून टाकेन, हे मी नाही करणार. म्हणजे तेवढी प्रामाणिकपणा तेवढा आहे माझ्यात. पण अदरवाईज तो माझा मुळातली प्रेरणा ती आहेच एक. पुस्तक का वाचावं? मिळेल त्या उथळ प्रेरणेने सुरुवात करावी. वाचत जा. जे ओघाने येणारे त्याचे फायदे आहेत ते मिळतीलच. आपण वाचत राहावं यासाठी जे आवडते ते वाचावं. मला चिकारता असं होतं की जेव्हा काहीच वाचावं असं वाटत नाही, आता ते थांबलंय माझं, कारण ते जरा जास्त झालं कदाचित म्हणून. पण बरीच वर्ष असं होतं की मला जर वाटलं की मला हे पुस्तक वाचायला हवं, पण मी ते पुस्तक वाचायला घेतल्यानंतर मी कंटाळा करायचो, तर मी कुठलं तरी हॅरी पॉटरचं पुस्तक घेऊन वाचून काढायचो. कारण ते एकदा घेतलं की सलग वाचून व्हायचं. मग ती सवय लागली परत एकदा वाचायची की मग ते दुसरं पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं. थोडक्यात सुरुवात आपण जे आवडते तिथून करावी. लोकांवर छाप पाडायला, लोकांना इम्प्रेस करायला
काही हरकत नाही, ते पण वापरून घ्यावं. स्वतःला बदलायला मिळतं हो हो, पुस्तकातून. 100%. 100%. आणि आपण सुरुवातीला म्हटलं तसं ना, की हा शेवटी एक एक भाग आहे आयुष्यातला आपल्या छोटा. तुम्ही तो छोटा ठेवा ना, काय अडचण नाही आहे ना. म्हणजे जे अभ्यासक आहेत ना, त्यांना हा पर्याय नाही आहे, हां, की तुम्ही दिवसातला 1च तास वाचा. हा तुमच्याकडे पर्याय नाही आहे. पण जो सामान्य माणूस आहे ना, त्याने 2च पानं वाचा ना, काय अडचण आहे. काही न करण्यापेक्षा ते बरं. हां, म्हणजे जर अदरवाईज आपण वेळ वाया घालवणार असू ना, तर हे आपल्याला 2 गोष्टी शिकवेल पण. आपलं पण आयुष्य त्यांनी प्रोफाउंड होईल, उत्क्रांत होईल चांगलं. 2च पानं वाचा. मी खूप माझ्या मित्रांना सांगतोय, आम्हाला वाचायची आवड नाही ना, काही म्हणणं नाही माझं. 1च पान झोपायच्या आधी. 1 पान वाचायला तर वेळ लागणार नाही. वर्षभरात एक अख्खं पुस्तक होईल तुझं. होईल, काय अडचण नाही. काही अडचण नाही. तेच म्हणतो, एक अख्खं पुस्तक हो, होईल, 100% जे होत नाही. Exactly. शून्यापेक्षा एक बरं. एक्झॅक्टली. 0 to 1 या असं. आणि तुम्ही एकदा त्याच्यात शिरलात ना, की हां. मग माझं असं म्हणणं आहे, की खूप हार्डली लोकं त्याच्यातनं बाहेर पडतात. एकदा तुम्हाला त्याची सवय आवड लागली लागली. ना, एकदा तुम्हाला त्याची आवड लागली ना, व्यायामाचं पण तसंच आहे. 20-25 दिवस तुम्ही केलात ना, तुम्हाला शरीरच म्हणतं, की आता मला व्यायाम करायचा आहे. बरोबर. माझ्या डोक्यात ते चालू होतं, की जो पॉवर लिफ्टर असेल, त्याच्याकडे पर्याय नाहीये, त्याला रोजच्या रोज काही तास व्यायाम करावाच लागणार आहे. 100%. आपलं काम कसं आहे, त्यानुसार आपल्या गरजा कशा आहेत आणि आपल्या स्वतःला काय अपेक्षा आहेत स्वतःकडनं, त्यानुसार आपण व्यायामाची आपली गती ठरवू येस, शकतो. ॲब्सोल्युटली. गतीवरनं म्हण किंवा पुस्तकं किती वाचावीत त्यावरनं म्हण. एखादा माणूस जास्त पुस्तकं वाचतो म्हणजे तो फार हुशार, फार समजूतदार असेलच याची खात्री देता येत नाही देत आहेत. त्याबद्दल मी स्वतःला ते निमित्त देतो कमी पुस्तकं वाचण्याचं, की एक पुस्तक वाचल्यातलं मी दुसरं वाचत नाही. का? कारण मला पहिलं पुस्तक पचवायला वेळ लागतो, असं मी म्हणतो. पण त्यात खरं सुद्धा आहे. साधारण एक पुस्तक पचवायला तुला किती वेळ लागतो? कारण कुठलंही पुस्तक वाचलं, त्यातनं नवीन काहीतरी कळलं, एक थोडा युफोरिया असतो त्या पुस्तकाचा. अरे मस्त पुस्तक आहे. 6 महिन्यांनी आपण विचार करतो. त्या 6 महिन्यात आपल्याला वेगळं काहीतरी वाचायला मिळतं म्हण किंवा अनुभव मिळतात म्हण आणि वाटतं की अरे तू म्हणालास तसं की आधी पहिल्यांदा जेव्हा तू ते पुस्तक वाचलं होतंस, समजा कोसला वाचलं होतंस पहिल्यांदा, आता तुझ्याकडे आधीपासूनच फर्ग्युसनच्या टेकडीचा अनुभव होता म्हणून. समजा असंही झालं असेल की एखादं तू पुस्तक वाचलंस, तुला ते आवडलं, मस्त वाटलं आणि मग 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने किंवा 4 वर्षांनी तुला वाटलं की तितकं आपल्याला वाटलं होतं तेवढं काही नव्हतं, चुका-चिकार होत्या. ते समजायला वेळ किती मिळाला हवा किमान? त्याचं असं काही गणित किंवा नियम नाहीये असं मला वाटतंय. गणित नसेल पण साधारण तुझं निरीक्षण काय आहे? म्हणजे अशी जी माझ्या लक्षात राहिलेली पुस्तकं आहेत ना, की जी लक्षातच राहिली म्हणजे विविध कारणासाठी. म्हणजे आता काय झालंय, गेल्या 4-5-6 वर्षामध्ये संशोधन किंवा ललित लेखनाशिवायचं साहित्य वाचायची सवय लागली आहे अभ्यासाचा भाग म्हणून. त्यामुळे ललित लेखन फार वाचणं होत नाही. पण त्या सगळ्यांमधनं सुद्धा जी लक्षात राहिलेली पुस्तकं आहेत ना, ती राहतात, कारण ती विविध वेळेला आठवत राहतात. अशी मला कोसला नाही आठवणार उदाहरणार्थ, किंवा एखादी विसरून गेलेली कादंबरी आता अशीच. पण ज्या कादंबऱ्या लक्षात राहिल्या त्या राहिल्या लक्षात. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. मग एक पुस्तक झालं, पुढचं पुस्तक वाचायला हरकत नाही. हो हो, 100%. मुकुल, तू आज आलास आणि वाचनावरही आपण भरपूर बोललो. नकळतपणे म्हण किंवा ठरवून नव्हतं झालं, पण बोलण्याच्या ओघात आपली साहित्य समीक्षा सुद्धा चिकार झाली. आपली म्हणजे तू केलीस, मी त्यातलं बरंचसं वाचलंच नाहीये. मी तर तुला हे विचारायला बोलवलं इकडे की बाबा मला जास्त वाचायचंय, मी कसं वाचू मला सांग. तर कुठलीही दृष्टी ठेवून, कुठली परिमाणं ठेवून वाचायला हवं हे तू सांगितलंस. आणि ज्यांना वाचनाची सवय वाढवायची आहे मुळात, त्यांनी काय करावं, अगदी उथळ प्रेरणेपासून सुरुवात करावी हे सांगून तू फारच मनावरचा भार हलका केलास. आणि मला हे पण वाटतंय की तू पुस्तक वाचणं हे डोक्यात जितकं मोठं आहे ते पण थोडं खाली आणून ठेवलंयस माणसाच्या पातळीवर. त्या सगळ्याबद्दल तुझे भरपूर आभार. थँक्यू व्हेरी मच. माझा पहिला पॉडकास्ट तू बोलवलंस मला, त्याबद्दल तुझे धन्यवाद.